अस्सलाम वालेकुम, नमस्कार, सत श्री अकाल, जय भीम, जय जिनेंद्र, जय झूलेलाल। मैं मुख्तार अहमद, चीफ एडिटर, अमरावती हलचल न्यूज़ के। अभी हम पहुंचे अमरावती राजापेट पुलिस स्टेशन के पीछे होटल ग्रीस इन, जहां अभिनंदन कोऑपरेटिव बैंक द्वारा यहां पे प्रोग्राम रखा गया और डिटेल में यहां पे जो अभी बजट हुआ है, बजट जो पेश हुआ है, बजट के विषय में, टैक्स के विषय में, जीएसटी के विषय में यहाँ पे प्रोग्राम रखा गया है। पूरे अभिनंदन बैंक के पूरे अधिकारी कर्मचारी, अभिनंदन बैंक के अध्यक्ष सुदर्शन जी गांग और जीएसटी कमिश्नर भी यहाँ पहुँचे हैं। उनका प्रोग्राम भी चल रहा है, शुरू है। पूरी मालूमात और पूरी नॉलेज यहाँ पे बताई जा रही है, दी जा रही है। देख सकते हैं अब प्रोग्राम यहाँ पे शुरू है और सुदर्शन जी गांग और अभिनंदन कोऑपरेटिव बैंक के संस्थापक अध्यक्ष सुदर्शन जी गांग द्वारा यहाँ पे सबका सत्कार किया जा रहा है। देख सकते हैं यहाँ पे होटल ग्रीस इन अमरावती में प्रोग्राम शुरू है और अभिनंदन बैंक द्वारा ये प्रोग्राम रखा गया है और जो बजट पेश हुआ उसके विषय में पूरी मालूमात, नॉलेज, जीएसटी कमिश्नर यहाँ पे हमारे साथ में मौजूद है और पूरे अभिनंदन बैंक के अधिकारी कर्मचारी यहाँ मौजूद है और डिटेल में यहाँ पे पूरी जानकारी दी जा रही है जीएसटी की, टैक्स के विषय में। और पूरा प्रोग्राम यहाँ पे शुरू है। मैं दिखाना चाहूँगा अपने कैमरा में से पूरी यहाँ पे अभिनंदन बैंक के पूरे अधिकारी और कर्मचारी, और इसके बाद कि हम पूरी लोकेशन पूरी कवरेज करके वो हम आप तक पहुंचाते हैं। त्यांच्याकडे आहे जे हँडल करताय, मी त्यांना आमंत्रित करतोय की आपण आजचा जो कार्यक्रम आहे बजेट 2024 त्याय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा अहमेवा समेवाग्रेण निर्देशत तत्परं पश्चादं यदेतस्य युवशिष्ये तत्सोऽस्त्यं प्रतीर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत जात्मनि यद्विद्यादात्मनो माया यथा भासो यथा तमः यथा मन्ति भूतानि भूतेषु चावचेष्टनु प्रविष्टानि प्रविष्टानि तथा तेषु न तेष्वं यथा अवदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अणमय व्यतिरेकाभ्यायत सर्वत्र सर्वदा या तु धान्यपिसा स्वर्गमवापचने गतिं कृष्ण उत्कर्षणक्षरा किमु गावो न मात्रा वयोवंशीया सापि पुत्र स्नेहनुतालवनं भगवान देव के पुत्र कवलत्खिलत् प्रदा बहुजितन्या व्रजघोरमन्या स्तन्यामृतं पीतमति मुदा या सा विभवसतरात्मजात्मना यत्रुत्यध्यापिनचार मधुरा ओहो भाग्यं नन्दगोपव्रजेकसां यन्मित्रं परमानन्दं पूर्णब्रह्म सनातनं। हरि ओम गणेशाय नमः। ओम नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हरतासि त्वमेव सर्वं मृतं वच्मि सत्यं वच्मि। हरि ओम शांति शांति शांति। बँकेच्या कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवाती वंदे मातरम या देशभक्ती गीताने आपण करतो आहे। तर वंदे मातरम साठी मी बँकेचे अधिकारी आहे सुधाकर पाटील यांना आमंत्रित करतो आहे। कृपया आपण सर्वांनी उभं राहून त्यांना साथ द्यावी। वंदे मातरम वंदे मातरम सुजलाम सुफलाम मलयज शीतला सस्यश्यामला मातरम वंदे मातरम शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनीं पुल्लकुसुमित द्रुमदलशोभिनीं सुहासिनीं सुमधुरभासिनीं सुखदां वरदां मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं। भारत माता की जय, भारत माता की जय। पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो आहे।
अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय अतिथींचं यथोचित स्वागत करणं ही आपली संस्कृती आहे. तेव्हा आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ज्येष्ठ अर्थतज्ञ चंद्रशेखरजी टिळक यांच्या स्वागतासाठी बँकेत भैया इधर गौरवजींना विनंती करतो की आपलं बँकेत द्या. एक जण मन- आप आइए ना थोड़ा क्लोज. हाँ बस. ओके. आ जाओ ना. भैया एक आहे. सोबतच ब्रोकिंग मध्ये 2 वर्ष, सेबी मध्ये 2 वर्ष, मुंबई शेअर बाजारात म्हणजे बीएससी मध्ये एकूण 8 वर्ष असा प्रदीर्घ त्यांचा शेअर बाजाराचा अनुभव आहे आणि एकूण वित्तीय क्षेत्राचा 40 वर्षापेक्षा जास्त त्यांचा अनुभव आहे. आपण शेअर बाजार म्हटला की आपल्याला 2 नावं नक्की आठवतात, ते म्हणजे हर्षद मेहता आणि केतन पारेख. या घोटाळ्याच्या चौकशी अधिकारी म्हणून सुद्धा सरांनी काम पाहिलेलं आहे. 1988 पासून सातत्याने केंद्रीय अर्थसंकल्पाचं विश्लेषण सर करत आहे. विशेष म्हणजे 2023 साली याबाबतचा जो नानी पालखीवाला यांचा विक्रम आहे सरांनी मोडलेला आहे. विविध आर्थिक व गुंतवणूक विषयावर सरांनी आजपर्यंत करून त्याचा लाभ घ्यावा असे बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्याला या व्याख्यानाकरता लाभलेले आहे. दुसरे आपले प्रमुख पाहुणे आपण सर्वांचे परिचित पदावर कार्य करण्याचा अनुभव आहे. सर भरपूर विषयांमध्ये सरांचा हातखंडा आहे. तसेच सामाजिक कार्यक्रमामध्ये सामाजिक कार्यामध्ये सर हिरिरीने नेहमी सहभागी होत असतात. असं एक बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्याला या कार्यक्रमाकरता लाभलेलं आहे. हा आता कागदोपत्री परिचय झाला, पण जेव्हा सर व्याख्यान करते चंद्रशेखर टिळक सर, त्यामधून त्यांचा ज्ञानाचा परिचय आपल्याला नक्की होईल आणि ते ज्ञान आपल्याला चिरकाली उपयोगात पडेल असं मला वाटते. शेवटी जाता जाता एवढंच बोलेल की कणसातील काही कणस हे खूप दाणेदार असतात, हे खूप बाणेदार असतात आणि आपलं सर्वांचं हेच सद्भाग्य की जेव्हा ती माणसं आपली असतात. एवढे बोलून मी इथे माझ्या यथाशक्ती यथामती प्रमाणे जो परिचय सरांचा इथे करून दिलेला आहे, संयोजकांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि पुढील सूत्र शिवाजी सरांच्या हाती सोपवतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. जॉईंट कमिशनर साहेब आले, त्यांचे काही अधिकारी आहेत, म्हणजे काही मित्र आलेले आहेत त्या ठिकाणी. तर सर्वांना माझा प्रथम नमस्कार. आज हा कार्यक्रम आपण अमरावतीला घेत आहोत. मला हा कार्यक्रम ज्यावेळेस मी टिळक सरांशी बोललो त्यावेळेस पर्यंत मला माहित नव्हतं की असा अमरावतीला कार्यक्रम होतो की नाही होतो. पण मी विचार केला की आपण ज्या क्षेत्रामध्ये नोकरी करतो त्या क्षेत्राशी संबंधित केंद्र सरकारचं बजेट आहे आणि ते आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक ठिकाणी ते लागू होतं. आपल्याकडं येणारा प्रत्येक पैसा शासन थोड्या थोड्या
पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने परत त्यांच्याकडे जमा करत असतं. मग तो इन्कम टॅक्स असो, जीएसटी असो किंवा आणि छोटे मोठे कर असो, सगळ्या शेवटी त्या शासनाच्या तिजोरीत जात असतो आणि तोच पैसा समाजाला येत असतो. तर अशा विषयावरचं एखादं चांगलं चर्चासत्र आयोजित करण्याचा एक मानस मनात आला आणि मी सरांना विचारलं. सरांनी मला पटकन हो म्हटलं. त्याबद्दल मनापासून सरांचे धन्यवाद. आणि आज आपण या ठिकाणी कार्यक्रम सुरू करत असताना परत पाऊस आला. त्याच्यामुळे परत मनात पाल चुकचुकली की इच्छा असताना किती लोकांना येता येत नाही काही अडचणीमुळे, परंतु थोड्यासा पावसाने उघडीप दिली आणि बऱ्यापैकी लोक आलेले आहेत. काही लोक अजून येतील कदाचित. असं मी जास्त वेळ घेत नाही कारण मी मुख्य स्पीकर नाही आहे, त्याच्यासाठी ते खास मुंबईहून आलेले आहेत. मी 2च मिनिटं बोलेल की सर, आमचा अमरावती विभाग जो आहे जीएसटीचा, आम्ही मागच्या 1 वर्षामध्ये चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. आम्ही कामगिरी केली म्हणजे लोकांनी पैसे भरले. 867 कोटीचं आम्हाला बजेट होतं 5 जिल्ह्यांसाठी. तर आम्ही जवळपास 1221 कोटी रुपयाचं कलेक्शन करू शकतो. 30% आसपास आम्हाला ग्रोथ मिळाली. आता आमच्या पुढे ती लढाई जास्त कठीण आहे कारण एकावरून 20, 25, 30, 40 पर्यंत जाता येतं. त्याच्या पुढे एक एक आकडा वाढणं जरा कठीण होऊन जातं. असो, पण जे 1 वर्षात मला अमरावती भाग जो भावला, तर इथे शिक्षणाची खूप चांगली व्यवस्था आहे कारण इथं डॉक्टर पंजाबराव देशमुख आहेत, त्यांच्या संस्था आहेत, इतर लोकांनी शाळा कॉलेजेस काढलेले आहेत. एज्युकेशनचं चांगलं फील्ड आहे, शेती समृद्ध आहे, खूप चांगले क्रॉप्स या ठिकाणी घेतले जातात. पुढे वॉटर मॅनेजमेंटचे इश्यूज आहेत, पाणी भरपूर आहे, शेती भरपूर आहे, सगळं आहे. पण ह्या विभागात इंडस्ट्रीज नाही आहे. इंडस्ट्रीज नसल्यामुळे ह्या इथल्या लोकांना, इथल्या जो युवक आहे, युवती आहे, त्यांना रोजगार नाही. तो जर द्यायचा असेल तर ह्या विभागात इंडस्ट्री येणं फार गरजेचं आहे. तर इंडस्ट्रियलायझेशनचा जो आमच्याकडे डेटा आहे, तो डेटा मी पाहिला की मागच्या 5 वर्षामध्ये फक्त 200 कोटीची इन्व्हेस्टमेंट आहे. तर जेवढ्या नवीन इंडस्ट्रीज येतात त्याला गव्हर्नमेंटची स्कीम आहे, इन्व्हेस्टमेंटच्या वेळी त्यांना 80% रिफंड मिळतो. म्हणजे जेवढं सांगावं, आम्ही सगळे श्रोते आहोत, आम्ही सगळे विद्यार्थी आहोत आणि साक्षरता जी आहे, आर्थिक साक्षरता हा न संपणारा विषय आहे. तर प्रत्येक बजेट येतं, नवीन अमेंडमेंट्स येतात आणि ह्या खात्यात नोकरी करताना मला तर खूप वर्ष आली, नेहमी जाणवतं. माझे जे सहकारी इतर खात्यात गेले बोलने के लिए तो अपन ने काफी लोगों को बताया है। और मेरे को डायरेक्टर कचेला पोहरकर जी ने बताया, तो मैंने कहा बहुत अच्छा मौका है, इसी बहाने हम भी अपना ज्ञानवर्धन करेंगे। तो मैं तो केवल कार्यक्रम की मैंने शुभकामनाएं देता हूँ, उसी के साथ ही चाहता हूँ कि आगे आप लोगों को सुनूं। करतोय, कृपया आपण आपले बजेट 2024 वर मार्गदर्शन करावं. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय आदरणीय अध्यक्ष, दोन्ही अगत्य शिलायोजक संस्था जीएसटी डिपार्टमेंट आणि अभिनंदन बँक, आयकर आणि जीएसटी खात्याचे विविध पदाधिकारी, बँकेचे संचालक आणि अर्थप्रेमी श्रोते, आत्ता स्टेजवरनं खालती उतरल्यानंतर मोकळेपणाने सांगतो बरं वाटलं, कारण मी आयकर खात्यातलाही मनुष्य नाही, मी जीएसटी खात्यातलाही मनुष्य नाही. मी पूर्णपणाने नोकरी करणारा एक मध्यमवर्गीय मराठी पगारदार माणूस आहे. त्यामुळे या माणसांनी बोलावलंय असं म्हणलं की माझा हार्टफेल होतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी बोलवायच्या ऐवजी मीच त्यांच्या अंगणात गेल्यासारखं झालं होतं. त्यामुळे तिथनं इथं आल्यावर बरं वाटलं. गमतीचा मुद्दा सोडूया. या कार्यक्रमाचं जेव्हा बोलावणं आलं आणि पोखरकर सरांनी मला असं विचारलं, तू येशील का? मी ताबडतोब हो म्हणण्याचं एकमेव कारण असं होतं की बोलणं ही माझी हौसेच्या पलीकडची गोष्ट आहे. माझ्या घरच्यांच्या मते ती एका व्यसनाच्या पलीकडे गेलेली गोष्ट आहे. साधारणपणे 1 वर्षापूर्वी जेव्हा माझ्या आईवडिलांचं घर रिडेव्हलप करून मी परत गेलो, तेव्हा तिथे जेव्हा राहायला गेलो तेव्हा माझ्या 2 मुलांनी माझ्या बिल्डरला असं सांगितलं की बाकी एक बिल्डिंग व्यवस्थित आहे, छान आहे, चांगली आहे,
आम्हाला हवी आहे बाबाची 8,000-8,500 पुस्तकं ठेवायची सोय हवी आहे, ते सगळं बरोबर आहे, पण एक मेजर गडबड झाली. तो बिचारा घाबरला. माझ्याकरता 20 वर्ष काम करतोय, त्यामुळे माझे मुलगे असं काही त्याला बोलतील ही कल्पना नाही. तो म्हणला काय गडबड झाली? ते म्हणले नाही, खालती गेटवरती एक महत्वाचा बोर्ड लावायचा राहिलाय, सामाजिक दृष्ट्या धोकादायक इमारत. इतकं मी बोलतो. चिंता करू नका, पण पक्का शेअर बाजाराचा मनुष्य आहे आणि त्याहीपेक्षा सुद्धा पोखरकर सर म्हणले तसं संध्याकाळी 7 वाजताची परत जायची अमरावती एक्सप्रेस पकडायची आहे, कारण उद्या सकाळच्या फ्लाईटने दिल्लीला जायचं आहे. त्यामुळे फार कमी वेळ बोलेल. पोखरकर सर असं म्हणले की GST वरती बोललास तरी चालेल. मीही सेबीमध्ये काम केलंय, मीही NSDL मध्ये 22 वर्ष काम केलंय, त्यामुळे परस्पर दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवणं काय असतं याची मला कल्पना आहे. आणि GST हा कर असा आहे की धरलं तर चावतं, न सोडलं तर पळतं. आणि त्याची पंचायत अशी आहे की NSDLचा चीफ रिस्क ऑफिसर, चीफ व्हिजिलन्स ऑफिसर, चीफ कंप्लायन्स ऑफिसर म्हणून काम करत असताना GST जेव्हा सुरू झालं त्याचं पहिलं सॉफ्टवेअर मीच लिहिलंय. या दृष्टिकोनातनं ते म्हणजे मी लिहिलं म्हणण्यापेक्षा माझ्या डिपार्टमेंटने लिहिलंय. 250 जण माझ्याबरोबर काम करायचे, ऑफिसच्या अनेक कामातली ती एक जबाबदारी होती. GSTचा जो पूर्वासुरी आहे सर्व्हिस टॅक्स 1994 साली, त्यामुळे त्यावेळेच्या सर्व्हिस टॅक्स वाल्यांना शेअर बाजार कसं चालतो हे शिकवण्याचं पापही माझ्या डोक्यावर आहे. त्यामुळे म्हणून म्हटलं का धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं अशी परिस्थिती आहे. त्याच्या अनेक पदाधिकाऱ्यांपुढे तो बोलताना तो घ्यावा की नाही याच्या संभ्रमित अवस्थेत आहे. कारण 23 जुलै 2024 ला जो अर्थसंकल्प आला आणि तो सोयीस्करपणे नाहीये, कारण GSTचे निर्णय GST काउन्सिल घेत आहे. अर्थात त्याच्या आधी आणि त्याच्या नंतर झालेल्या ज्या अनेक घोषणा त्याचा या ना त्या स्वरूपामध्ये या अर्थसंकल्प वर्षानंतर मी अमरावतीत बोलायला उभं राहत आहे. 12-13 वर्षापूर्वी अमरावती युनिव्हर्सिटीमध्ये काही लेक्चर्स प्रोफेसर डॉक्टर रोशन रावांकरता घेतली आणि त्याच्यानंतर बोलायला उभा आहे. त्यामुळे साधारणपणे ज्या मुद्द्यांची चर्चा 23 जुलैपासून आजच्या 2 ऑगस्ट पर्यंत झाली नाही आणि एकंदरीतच अमरावतीचं मला जे स्वरूप ज्ञात आहे त्यानुसार ते मुद्दे आधी घेतो. त्यातनं तुमच्या मनातला एखादा मुद्दा राहिला तर काही प्रमाणामध्ये आपण क्वेश्चन आन्सर करू, प्रश्नोत्तर करू, त्याच्यामध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करू. आता सुदैवाने वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यामुळे 4 वर्षापूर्वी रिटायर झालोय. त्याच्या आधी NSDL मध्ये होतो. आता रिटायर झाले. अर्थसंकल्पाकडे एकंदरीतच पाहताना, कारण मगाशी माझी ओळख करून देताना बरंच माझ्याविषयी बोललं गेलं, मोकळेपणाने सांगतो इगो सुखावतो. आणि सुदैवाने असा इगो सुखावण्यावर GST ही नाहीये आणि सर ही मान्य करतील की ओल्ड टॅक्स सिस्टम मध्येही याच्यावर कर नाहीये आणि न्यू टॅक्स सिस्टम वर याच्यावर कर नाहीये. आणि त्यातही रिटायर झाल्यानंतर गेली 4 वर्षी असतात तेव्हा बाप जन्मात तुमचं कौतुक होण्याची शक्यता आणि त्यामुळे आपलं नाही म्हटलं तरी जरा कॉन्फिडन्स लो होतो. त्यामुळे असं कोणीतरी म्हटलं की बरं वाटतं. असं काहीस यंदाच्या अर्थसंकल्पाने आपल्या अर्थव्यवस्थेला केलंय का, आपल्या इन्व्हेस्टमेंट फील्डला केलंय का? कारण जवळजवळ 32 वर्ष मी या फील्डचा मीठ खाल्लंय आणि किती लागलंय हे तुमच्या लक्षात आलंय. शाल पुरली नाही म्हणून शाल जोडीतली द्यावी लागते की काय अशी परिस्थिती आली होती. आणि त्यातही या विषयाचं अपील खूप चांगलं असतं. हा गेले अनेक वर्षाचा माझा अनुभव आहे आणि आजही आहे. ज्या क्षणी योगेशजी असं म्हणले की हर्षद मेहता आणि केतन पारेख याचा तपासणी अधिकारी मी आहे, तेव्हा ज्या काही टाळ्या वाजल्या, चेहरा उजळले, त्यामुळे त्याचा TRP माझ्यापेक्षा जास्त आहे याची मला कल्पना आणि त्याची आठवण आहे आणि त्याचा यंदाच्या अर्थसंकल्पाशी संबंध आहे. पण तेवढी आठवण सांगतो आणि आजच्या विषयाकडे येतो. मी तुमचा अंदाज घेतोय, तुम्ही माझा अंदाज घेताय याची मला कल्पना आहे. ज्या वेळेला मी हर्षद मेहताचा फार मोठ्या प्रमाणावरती इन्व्हेस्टिगेशन जोरात होतं, मी त्याचा चीफ इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर होतो आणि मग शेवटच्या दिवशी तो तुरुंगात जाताना भर कोर्टात असं म्हणाला की शेखरच्या इन्व्हेस्टिगेशनमुळे मी तुरुंगात जाईन आणि पण मी परत जिवंत बाहेर येणार नाही आणि दुर्दैवाने तसंच झालं. आणि मग त्या प्रसंगानंतर अनेक वेळा जेव्हा मी जाहीर भाषण करायला उभं राहायचो त्यावेळेला असं सांगितलं जायचं की
शेखर टिळक हा हर्षद मेहता या प्रकरणाचा प्रमुख तपासणी अधिकारी होता. आमचा डोंबिवलीला एक असाच जाहीर कार्यक्रम होता. 1000-1200 मंडळी श्रोते म्हणून होती. कार्यक्रम उशिरा सुरू झाल्यामुळे तेव्हा माझी ओळख करून देण्यात आला. सांगितलं होतं लवकर आटप. त्यामुळे माझा मुलगा पहिल्या रांगेत बसलेला होता. हा योगायोग. तो असं म्हणला की शेखर टिळक याचा हर्षद मेहता प्रकरणामध्ये सहभाग होता आणि माझ्या मुलाचा चेहरा पडला. मला बरं वाटलं की बाकी कोणाचा नाही तरी निदान मुलाचा इतपत तरी बापावर विश्वास आहे. तो कार्यक्रम संपल्या घरी गेला. त्यामुळे तर मला जास्तच वाटलं की त्याला वाईट वाटलंय. मी घरात शिरलो, चप्पलच काढत होता. त्यांनी दारातच मी त्याला म्हणलं फार बरं वाटलं की तुझा चेहरा पडला. तो म्हणलं थांब उगाच वेडेपणा करू नको. तुझा त्या घोटाळ्यात सहभाग असायला मला काही अडचण नाही. फक्त मग तो पैसा कुठे गेला तेवढासा. मला वाटतं जीएसटी आणि इन्कम टॅक्स सकट आपण सगळे बजेटकडे असंच बघत असतो. तू कमी कर, जास्त कर, वाढव, तेवढाच ठेव, ते सगळं सोड. मला काय मिळणार हे सांग. ज्याला गुजरातीमध्ये आपण मनेशू असं म्हणतो, या दृष्टिकोनातनं जसं माझ्या मुलानं हर्षदकडे पाहिलं, हर्षदनं माझ्याकडे पाहिलं, तसं यंदाच्या बजेटकडे पाहण्याचा विचार करतो. 2-3 गोष्टींचा उल्लेख सुरुवातीला करतो. कारण पोखरकर सरांनी सकाळीही आणि आत्ताही इंडस्ट्रीचा विचार केला आणि त्याची एक तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये आहे. विशेषतः इथे अनेक प्रॅक्टिसिंग चार्टर्ड अकाउंटंट आहेत, सीए इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आहेत असं सांगितलं गेलं, म्हणून त्या मुद्द्यापासून सुरुवात करतो. कारण जर खरोखरच ती तरतूद अर्थसंकल्प संमत होतानाही आत्ता आहे याच स्वरूपात राहिली तर आपल्या देशातल्या व्हेंचर कॅपिटल इंडस्ट्रीला, आपल्या देशातल्या प्रायमरी मार्केटला एका वेगळ्या प्रकारचं वळण लागू शकतं. आणि विशेषतः या अर्थसंकल्पामध्ये ही तरतूद रद्द करतामागे हाच उद्देश असावा असा एक माझा अंदाज आहे. मी जर चुकत असेल तर इन्कम टॅक्सच्या पदाधिकाऱ्यांनी मला दुरुस्त करावं. होय, मी एंजल टॅक्स यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये जो रद्द झालाय त्याच्याविषयी बोलतोय. अगदी साध्या बँकेपासनं ही योजना अंमलात आणल्यापासून संपूर्ण भारतीय फायनान्स मार्केटला वेगळं वळण लागू शकतं याची मला कल्पना आहे. आणि म्हणून मगाशी जो माझा ओळख करून दिली, परिचय करून दिला, त्याच्यामध्ये जेव्हा सांगितलं की 32 वर्ष मी कॅपिटल मार्केटशी निगडीत आहे म्हणून हा मुद्दा सुरुवातीला घेतला. कारण एंजल टॅक्स यातनं फार मोठी रक्कम सरकारला मिळते अशातला भाग नाही, पण फार दुर्लक्ष करण्याजोगी ही रक्कम मिळत नाही. परंतु याच्या आधीच्या कुठच्याही अर्थसंकल्पामध्ये ही तरतूद रद्द का झाली नाही. विशेषतः ज्या वेळेला आपण स्टँडअप इंडियाचा विचार करतोय, स्टार्टअपचा विचार करतोय, त्यातले काही अगदी युनिकॉर्नच्याही पुढे जात आहेत, अशा वेळेला या तरतुदीचा विचार केला गेला पाहिजे. विशेषतः ज्या वेळेला अमरावती सारख्या भागामध्ये संजय पोखरकर सर म्हणले तसं जर तुम्हाला नव्यानं उद्योजक निर्माण करायचा असेल तर हा एंजल टॅक्स रद्द होण्याचा फार मोठा फायदा होतो. दुर्दैव इतकंच आहे की अगदी सीए फ्रॅटर्निटीमध्ये सुद्धा, टॅक्स फ्रॅटर्निटीमध्ये सुद्धा एंजल टॅक्सशी संबंध आलेली फार कमी माणसं असतात. त्यामुळे तुमची हरकत नसेल तर या टॅक्सच्या कन्सेप्ट पासून सुरुवात करू आणि मग त्याच्या इन्व्हेस्टमेंट फील्डवरती वेगवेगळ्या पद्धतीनं होणाऱ्या परिणामांची चर्चा करू. कारण शेवटी कोणत्याही अर्थसंकल्पाकडे माझ्या मुलासारखं मनेशू म्हणून पाहायचं असेल तर मला फार बरं वाटतं. आणि केवळ नंतरच्या चर्चेमध्ये लोकसभेतल्या विरोधी पक्ष नेत्यांनी महाभारताची आठवण काढली म्हणून नव्हे, पण अर्थसंकल्प सादर होतानाच ज्यांनी मला त्या दिवशी एबीपी माझा आणि CNBCवर ऐकलंय त्यांना आठवत असेल की ह्या दोन्ही चॅनलवरती मी म्हणलं होतं की हा अर्थसंकल्प सादर होत असताना मला महाभारतातल्या पितामह भीष्म आणि महर्षी व्यासांमधल्या एका संवादाची आठवण होते. आता हातात कुठचाही कागद नाहीये, त्यामुळे हे माझं प्रामाणिक मत आहे असं करायला हरकत नाही. आणि त्याच्यामध्ये पितामह भीष्म महर्षी व्यासांना असं विचारतात की कुठच्याही माणसाचे संकल्प का चुकतात किंवा कृतीचा आराखडा त्या संकल्पानुसार का जात नाही. तर महर्षी वेदव्यास असं म्हणले की एकदा सत्याची संकल्पना चुकली की संकल्पाची संकल्पना चुकते, म्हणजे मग कृतीचा आराखडा नक्कीच चुकतो. अनेकदा अर्थसंकल्पांबद्दल कदाचित असंच होत असेल. मग त्याच्यावरती कल्पना करा, पितामह भीष्मांसारखा मनुष्य म्हणतो की माझ्या बाबतीत जर हे व्हायचं नसेल
तर व्यासांनी मला असा आशीर्वाद द्यावा, मला म्हणजे पितामह भीष्मांना असा आशीर्वाद द्यावा की कृतीची आज्ञा दे आणि साफल्याचा आशीर्वाद दे. असे कोणते मुद्दे यंदाच्या अर्थसंकल्पात आहेत, असे 4 मुद्दे सांगेन आणि आपली रजा घेईन. कारण शेअर बाजाराचा मनुष्य असल्यामुळे टाइम इज इसेन्स ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. एकदा 3:15ला बेल वाजले की ट्रेडिंग स्क्रीनवरती ट्रेड होत नाही, तशी माझी अवस्था असेल. एंजल टॅक्स हा त्यातला पहिला मुद्दा आहे. एका अर्थाने पाहिलं तर एंजल टॅक्स हा इन्कम टॅक्सच स्वरूप आहे, हे सरही मान्य करतील. फक्त त्याच्यामध्ये थोडा फरक आहे. मला पगार मिळतो त्यावेळेला मला पगार मिळतो, मी इन्कम टॅक्स देतो. आणि खरं म्हणजे माझ्या पगारातनं इन्कम टॅक्स कापल्याशिवाय माझा पगार क्रेडिटच होत नाही. आणि तशा अर्थी विशेषतः माझ्यासारखा पगारदार मनुष्य हा अत्यंत पापभिरू करदाता असतो असं माझं मत आहे. पापभिरू याचा अर्थ ज्याची कर चुकवायची इच्छा आहे पण हिंमत नाही, अशी जी आम्ही मंडळी आहोत त्यांना पापभिरू असं म्हणतात. सर्व चार्टर्ड अकाउंटंट आणि इन्कम टॅक्सची खाती बाळगतो. कारण त्यांना स्क्रुटिनी आणि रिकव्हरीला हमखास चंद्रशेखर टिळकने एका वर्षात 2 घरं घेतलेली दिसतात, बाकीच्यांना कुणालाही दिसत नाही. म्हणजे ट्रॅफिक पोलिसला जसं तुमच्या माझ्या गाडीचा काळा पडदा दिसतो, बाजूने खासदार गेला तर त्याची अख्खी काळी गाडी दिसत नाही, तसं एंजल टॅक्सचं स्वरूप आहे. ही कोणावरची ही टीका नाही, चुकून लागलीच तर माझा नेम फार परफेक्ट लागलाय असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यामुळे यंदाच्या वर्षी 5 विधानसभांच्या निवडणुका व्हायच्या असताना जेव्हा अर्थसंकल्पामध्ये पूर्ण बहुमतानं निवडून न आलेलं सरकार सत्तारूढ असताना त्याच्या 3ऱ्या कालखंडाच्या पहिल्याच बजेटमध्ये एंजल टॅक्स रद्द करतं, हे फार प्रॅग्मॅटिक पावले, हे लक्षात घेऊ. एंजल टॅक्स मध्ये काय होतं, ते ना धड व्हेंचर कॅपिटल आहे, ना धड ते प्रायमरी मार्केट आहे, ना धड तो FPO आहे. कल्पना करा की मागासचं जे माझं वर्णन केलंय ती 32 वर्ष विसरू. त्याच्या आधीची खरी माझी ओळख अशी आहे की 1980 साली मी ICL UK मध्ये कॉम्प्युटर प्रोग्रॅमर म्हणून काम करायला सुरुवात केली. त्यावेळेला कोबॉल लँग्वेज होती जी हल्ली JCLचा पाया आहे. मी सॉलिड कंटाळलो, ते कोबाल 0 आणि 1 0 आणि 1 0 आणि 1 काय सालं संपता संपेना. माझा शारीरिक आकार 0, बौद्धिक कुवत 1 होण्याची नाही, म्हणून मी सोडलं. पण मी जर समजा त्या क्षेत्रात राहत असतो आणि आता JCL वाढतंय, आता GSTचं कम्प्युटरायझेशन वाढतंय, आता इन्कम टॅक्सचं कम्प्युटरायझेशन वाढतंय, यंदा 31 जुलैला शेवटच्या क्षणाला इतके जणांनी इन्कम टॅक्स रिटर्न भरले, तरी 31 डिसेंबरला अमेझॉनची साईट क्रॅश होते पण इन्कम टॅक्सची झाली नाही, त्यामुळे अर्धा सेकंदांनी सुद्धा टॅक्स एक्सटेन्शन मिळालं नाही. गुगल पेनं मी माझ्या चार्टर्ड अकाउंटंटला पैसे ट्रान्सफर करायला लागलो तर गुगल पे म्हणला धिस लिमिट ऑफ रिसिव्हिंग द मनी बाय दिस अकाउंट हॅज बीन एक्सेडेड, सो सर्व्हिस टेम्पररीली स्टॉप्ड. मला मग माझा चार्टर्ड म्हणला NEFT पैसे पाठव ना. मी वेडा माणूस, मी गुगल पे मध्येच बँक ट्रान्सफरला गेलो, पुन्हा तेच उत्तर. मी बँकेच्या NEFT वरती गेलो तर बँक म्हटली टू सम एक्सटेंट बिकॉज ऑफ द सर्व्हर मेंटेनन्स इट हॅज बीन केप्ट डाऊन फॉर नेक्स्ट 24 hours. तोवर 31 जुलै संपत होतं. मग जर माझ्यातला कम्प्युटर प्रोग्रॅमर जागा झाला, युटिलिटी लक्षात घ्या, आणि मी म्हटलं की मी ह्याच्यावरचं सोल्युशन देणारं युटिलिटी करेन. मी एक अकाउंट असा तयार करीन ज्याची KYC पूर्ण झाली आहे. That account would have been can be accessed by me as well as by my chartered accountant. So a chartered accountant can create an account where not on his own account which has reached the limit, but the other account which is supported by his bank account and accessible to me, I will transfer the money. असं ऍप तयार करणारा मी टेक्नोक्रॅट आहे. यंदा ते चाललं, ते म्हणलं आता हे वर्षभर वापरणार, कारण इन्कम टॅक्स वाले म्हणले ऍडव्हान्स टॅक्स भरावा लागतो. नंतर ते हळूच सांगतात की ऍडव्हान्स टॅक्स मध्ये आता शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आणि लॉंग टर्म कॅपिटल गेनचाही विचार कर. खरं म्हणजे तो मी शेवटी भरताना करायचो, बिकॉज इफ आय एम नॉट डुईंग इट नाऊ दे आर हॅव्हिंग द ऍक्सेस. कारण टॅक्स रिटर्न भरताना आता तेच सांगायला लागले 26 AS जरा बघत जा. सर मान्य करतील, यंदा त्यांनी ऑफिशियली सांगितलं गेली 4 वर्ष ते हे काम करतायत, कारण ते सॉफ्टवेअर आमच्या NSDLनेच दिलंय, त्या सॉफ्टवेअरच्या रिलीज लेटरवर माझी सही आहे. मग आता असं सांगितलं गेलं की त्यामुळे यंदा कदाचित इन्कम टॅक्स रिफंड ऑर्डर यायला उशीर होईल, कारण ते सगळं चेक करणार आहेत. त्याच्यावर एक जण म्हणला की हे असं काय नाही,
मी एप्रिलमध्येच टॅक्स रिटर्न भरले, मला 2 दिवसात रिफंड आलं. पण गेली 3 वर्ष हीच प्रोसेस होत होती. सर मान्य करतील, पण एप्रिलमध्ये फारच 2% वेडी लोक टॅक्स रिटर्न भरत होती, त्यामुळे त्यांच्या सिस्टमवरतीच लोड नव्हता. मग यंदाच्या अनुभवातनं मी शहाणा झालो आणि म्हणलं मी त्याचंही ॲप बनवलं होतं, पण मी टेक्नो करायचं. आणि हल्ली आपल्या देशामध्ये कंप्लायन्स कॉस्ट जास्त आहे आणि ऑपरेटिंग कॉस्ट कमी आहे. त्यामुळे मी सीए नेमला तर तेवढं माझं उत्पन्न नाही, कारण त्या विचाराला पगार दिला पाहिजे. चूक नाही त्याची ना, त्यांनी फुकट काम का करावं. कारण तसं येणाऱ्या काळामध्ये सर आता टॅक्स रिटर्न भरण्याचा बिझनेस 1-2 वर्षात बंदच करतील अशी स्थिती आहे. मग इफ आय डेव्हलप, मग मी असं म्हणतो की तो खर्च बघून कसा तरी मी माणूस नेमत नाही. त्याच्याऐवजी मी IPO काढला, FPO काढला, व्हेंचर कॅपिटल केलं, अभिनंदन बँकेकडे लोन मागायला गेलो तर 1000 ऑडिटच्या भानगडी येतात. त्यापेक्षा पोखरकर सर मगाशीच ओळख करताना त्यांच्या प्रास्ताविकामध्ये म्हणले की माझे मित्र चंद्रशेखर टिळक, मी पोखरकर सरांकडे जातो आणि त्यांना सांगतो तुम्ही GST मध्ये आहात ते विसरा, मी रिटायर झालो हे विसरा, वैयक्तिक भूमिकेमध्ये मी अशी कंपनी सुरू केली आहे, तुम्ही मला थोडं सीड कॅपिटल द्याल का. पोखरकरांची माझी मैत्री असं गृहीत धरा, पोखरकरांची माझी अशी मैत्री आहे की पोखरकर मला नाही म्हणू शकत नाही. ते म्हणले तुला किती हवी आहेत. मी पण मोठ्या उत्साहाने सांगितलं माझ्या स्टार्टअप कंपनीचं ऑथोराइज्ड कॅपिटल 25 कोटी आहेत, माझा पूर्ण विराम याच्यात. पोखरकर म्हणले माझ्याकडे 25 कोटी नाही आहेत, मी तुला 10 लाख रुपये देऊ शकतो. मी म्हणतो 10 लाख तर 10 लाख, कारण मला काही पोखरकर सर ऑडिटेड बॅलन्स शीट दाखव म्हणलेलं नाहीत. आणि ते काही खरं सांगायचं म्हणजे माझ्या कंपनीला पैसे देत नव्हते, ते चंद्रशेखर टिळकला ओळखत होते. त्यांनी GST मधले माझे 3 बॅचमेटच त्यांच्यासारखे डेप्युटी कमिशनर आहेत, त्यांच्याकडे चौकशी केली की शेखर रिटायर झाला तरी बरा आहे ना. ते म्हणले काय चिंता करू नका, 5-6 फ्लॅट आहेत, चांगली इक्विटी इन्व्हेस्टमेंट आहे, म्हणजे 10 लाख इज कव्हर्ड मोर टाइम्स. ते म्हणले शेखर टिळक या व्यक्तीला मी 10 लाख रुपये देईन, म्हणजे आता शेअर देणं आलं. मग मी माझ्या स्टार्टअपचं इव्हॅल्युएशन, इंडिपेंडंट फिजिबिलिटी रिपोर्ट करून देतो आणि मग ते 1 टाइम फी असते, त्यामुळे मला व्याप नसतो, ते मी दुसऱ्याकडनं घेतो, कारण मला इंडिपेंडंट व्हॅल्युएशनच करायचं असतं. मग ते म्हणले की तुझ्या 10 रुपयाचा जरी असला ना तरी तुझी बिझनेस व्हॅल्यू एवढी आहे. मग काय त्याने सांगितलं 50 रुपये. तर मी पोखरकरांना असं म्हणतो की 10चा शेअर फेस व्हॅल्यूचा मी तुम्हाला 50नी देतो. त्या पोखरकरांना त्या शेअरमध्ये काडीचा इंटरेस्ट नसतो. ते म्हणले 10 लाखाच्या वर एक नवा पैसा देणार नाही, त्या 10 लाखात तुझ्या 50नी जेवढे बसतील ते शेअर दे, ते त्याच्यावर एक नवा पैसा टॅक्स भरत नाहीत. मला 10 रुपयाच्या ऐवजी 50 रुपये मिळाले प्रमोटर म्हणून, मी IPO काढलेला नाही. या 10 ते 50 वरच्या माझा 40 रुपये ऍडिशनल इन्कम आहे प्रमोटर म्हणून. तो ऑथोराइज्ड कॅपिटल मध्ये मी घेऊ शकत नाही, पेडअप कॅपिटल मध्ये मी घेऊ शकत नाही, का तो फेस व्हॅल्यू नुसार घ्यावा लागेल. या 40 का माझी लिस्टेड सिक्युरिटी नाहीये, नियम त्यामुळे लागतो. त्यामुळे या 40 रुपयावर जो मी टॅक्स भरतो त्याला एंजल टॅक्स असं म्हणतात. 2-3 वर्षांनी माझा बिझनेस वाढतो. पोखरकर म्हणले हे बघ, आता त्यांना पोखरकरांना कळलं हे असं करण्यात गंमत आहे बरं का. ते म्हणले शेखर आता झालंय असं की बघ तुझी गरज होती तेव्हा मी तुला 10चे 50 देतो, दिले होते बरोबर. आता मला माझे पैसे परत काढायचे, तुझा आता बिझनेस वाढलाय, आपण पुन्हा इंडिपेंडंट व्हॅल्युएशन करून घेऊ. आता तू तुझं व्हॅल्युएशन काही असू दे, मला 50च्या ऐवजी 70 रुपयांनी परत पाहिजेत. मधल्या काळात तू काय मला इंटरेस्ट डिव्हिडंड वगैरे दिलेलं नाहीस. मी हो म्हणतो. मी त्यांना म्हणतो अहो तुम्ही काढताय ठीक आहे, त्यावेळेला तुम्ही माझी गरज भागवली आहे, मैत्री खातर मी तुम्हाला प्रेशराईज करू नाही शकत, पण दुसरा कोणीतरी मिळवून द्या ना. मी बकरा म्हणलेलं नाही, मी कॅपिटलिस्ट म्हटलं. मग ते शेजारच्या सरांना सांगतात की नाही मी शेखरचा बिझनेस माहिती आहे, शेखर माहिती आहे, तो वाढतोय, तो हे अशा युटिलिटी बनवतो, आमच्या ऑफिसमध्ये सुद्धा ती वापरली जाते, त्याचा परफॉर्मन्स चांगला आहे, एकंदरीत GSTचं नेटवर्क वाढतंय, इन्कम टॅक्सचं नेटवर्क वाढतंय, त्यामुळे ही युटिलिटी चागेल. मग तिसरे सर माझ्याकडे येतात. मग मी त्यांना आता सांगतो की तेव्हा मी त्यांना 50नी दिलेत, मी सांगत नाही त्यांना मी 70नी परत केलेत म्हणून, मी तुम्हाला 90नी देईन. मग 50 ते 70 वरचा इन्कम टॅक्स पोखरकर सर भरतात, 50 आणि 90 वरचा एंजल टॅक्स मी भरतो. ट्रान्झॅक्शन 1 आहे, रादर 2 आहेत, सरकारला 4 वेळा टॅक्स मिळतो.
त्यातला 3 मी प्रमोटर म्हणून दिलेला असतो. सरकार म्हणलं हा एंजल टॅक्स मी कॅन्सल करतो, आता हे पैसे मीच माझ्याच बिझनेसमध्ये वापरले पाहिजेत. विल इट हॅव अ इम्पॅक्ट ऑन प्रायमरी मार्केट? आता लक्षात आलं, अशा कंपन्या सोशल स्टॉक एक्सचेंज मध्ये टायअप करू शकतात. कल्पना करू शकता, अशा कंपन्या तिथल्या पूर्वीच्या काळामध्ये असलेल्या इंटरकनेक्टेड स्टॉक एक्सचेंजेस मध्ये करू शकतात. शक्यता नाकारता येते की उद्या अर्थसंकल्प संमत झाल्यानंतर, नाहीतरी मोदी सरकारची गेल्या 10 वर्षाची कार्यशैली जर आपण पाहिली तर कोणताही किंवा बहुतेक महत्वाचे निर्णय, आर्थिक निर्णय हे नेहमी अर्थसंकल्पाच्या बाहेर घेतले गेले आहेत, अर्थसंकल्पीय भाषणात घेतले गेले नाहीये. मग यंदाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर जर सरकार असं म्हणालं की सेबी आता म्युच्युअल फंडांना परवानगी देईल की ग्रीन सेक्टर और ग्रीन प्रोजेक्ट सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंड्स can be considered and they can invest in startup. Only thing is they will have to disclose their every investment decisions. आता कोणाचा फायदा होईल? बाकी काही नाही. तर जर समजा म्युच्युअल फंड असं म्हणले की याच्या इक्विटीची मला भीती वाटते, कारण इक्विटीवरती प्रॉफिट झाला तरच मला डिव्हिडंड मिळेल. तो लिस्ट नाही होते तोवर मला कॅपिटल अप्रिसिएशनचा चान्स नाहीये. दरवेळेला काय मी ज्या पद्धतीने पैसे गुंतवतो याचा फिजिबिलिटी रिपोर्ट कार्ड, याचा व्हॅल्युएशन रिपोर्ट कार्ड, असं करण्यापेक्षा जर म्युच्युअल फंड, सेबी आणि सेंट्रल गव्हर्नमेंटनी या स्टार्टअपना सांगितलं की तुमच्या सेक्युरिटीमध्ये, जसं एखाद्या कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये, ट्रस्टमध्ये ती जर इलिजिबल सेक्युरिटी म्हणून डिक्लेअर केली तर त्याच्यामध्ये पैसे गुंतवता येतात, तसं या स्टार्टअपनी जर बॉन्ड्स काढले, कारण बॉन्ड्सवरचा इंटरेस्ट इज अ चार्ज ऑन इन्कम, इट्स नॉट अन अप्रोप्रिएशन ऑफ प्रॉफिट. म्हणजे म्युच्युअल फंडना वेळच्या वेळी पैसे मिळतील, काय 3 महिन्यांनी व्याज असेल, 6 महिन्यांनी व्याज असेल, वर्षांनी व्याज असेल, आणि YTM वरती त्यांना यील्ड अप्रिसिएशन मिळून जाईल. कारण यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये बॉन्ड मार्केट मधल्या कुठच्याही कराला हात लावलेला नाही. इफ इट बिकम्स अ रूल, आज एका कोऑपरेटिव्ह बँकेच्या व्यासपीठावर मी बोलतोय, उद्या कोऑपरेटिव्ह बँकांची इक्विटी आणि बॉन्ड यालाही या संबंधामध्ये सोशल स्टॉक एक्सचेंज म्हणून कन्सोर्शियम फायनान्सिंगची परमिशन मिळू शकते का, याचा विचार. डज इट हॅव अ इम्प्लिकेशन? अनेक समुदायांमध्ये, मी कम्युनिटी शब्द अत्यंत आदराने वापरतोय, मी जातीवाचक वापरत नाहीये, कृपा करून गैरसमज करून घेऊ नका. सिंधी समाज असतील, मारवाडी समाज असतील, जैन समाज असतील, गुजराती समाज असतील, दैवज्ञ समाज असतील, त्यांच्या समाजाच्या स्थानिक पातळीवरती छोट्या छोट्या संस्था आहेत, राष्ट्रीय पातळीवरती छोट्या छोट्या संस्था आहेत, आणि ते आपापसात अनधिकृत नाही मी म्हणणार, इनफॉर्मली, अनौपचारिकपणे एकमेकांना मदत करत असतात. Can it be considered as a startup exempt from angel tax? Can it be institutionalized? Whether I am opening a new bond? हे का करावं लागतं? तर यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये ज्या दोन तीन वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्यांचा विचार करा. हा मुद्दा सुरुवातीला अशासाठी घेतला की एंजल टॅक्स या विषयावर कुणीही बोलायला तयार नाही. त्या दिवशी गेल्या आठवडाभरात मी निदान 20 कार्यक्रमांमध्ये होतो. प्रत्येक वेळेला कोण ना कोणतरी चार्टर्ड अकाउंटंट माझा को पॅनलिस्ट होता. मी त्यांना कळकळीची विनंती करत होतो की अरे मी चार्टर्ड नाहीये, तुम्ही आहात, प्रॅक्टिसिंग आहात, कंपन्यांचं काम करता, यू शुड स्पीक ऑन एंजल टॅक्स. त्या प्रत्येकानं असं सांगितलं की आमचा तसा याच्याशी संबंध आलेला नाही, पण जर माझ्या देशाच्या इकॉनॉमीमध्ये स्टार्टअपनी दिलेल्या पैशाचं GDP मधलं कॉन्ट्रीब्युशन 6% जास्त असेल तर याचा विचार करावा लागेल का? आणि याचं उत्तर हो असं आहे. बघा, याच्यामध्ये कुठेही राजकारण नाही. खरं म्हणजे बऱ्याच वर्षानंतर अमरावतीला बोलायला उभं राहिल्यानंतर तो डिस्क्लेमर मी आधी द्यायला हवा की आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये जी काही आपली राजकीय रंगसंगती असेल ती या सभागृहाच्या बाहेर. कारण सुदैवाने अजून तरी आपल्या देशामध्ये
अशी परिस्थिती आली नाही की मी दुकानामध्ये एखादी गोष्ट विकत घ्यायला गेलो तर त्या वस्तूचा भाव सांगायच्या आधी तो दुकानदार मी कोणत्या पक्षाचा मतदार आहे असं विचारत नाही. आणि एकाच वेळेला दोन वेगवेगळ्या पक्षाचे मतदार एकाच वेळेला ती वस्तू विकत घ्यायला गेले तर अजून तरी आपल्याकडे दोन वेगवेगळे भाव सांगितले जात नाहीत. मग असे जे मुद्दे आहेत ते यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये आहेत का, आणि त्याला असलेली स्थानिक, राष्ट्रीय आणि जागतिक पार्श्वभूमी आपण लक्षात घेऊ. ती फक्त सांगायच्या आधी ती काही वेळेला स्वानुभवात न आली हे सांगायचं म्हणून सांगतो. मगाशी सांगितलं गेलं की मी NSDL मध्ये 22 वर्ष होतो. मी 39 वर्ष अर्थसंकल्पांवर बोलतोय. ते 39वे वर्ष आहे. त्यातली 25 वर्ष तरी अर्थसंकल्प निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये बॅकग्राऊंडवरती अनेक समित्या काम करत असतात, त्याच्यामध्ये काम केलंय. आणि NPFचा नॅशनल इन्चार्ज म्हणून आपल्या देशातल्या 32च्या 32 राज्यात किमान 100 वेळा जाऊन आलोय. आणि आपल्या देशातले निदान 92% जिल्हे मी इंच फिरलोय. या अनुभवावर पुढचं विधान करणार आहे. आणि हर्षद आणि केतन मग अशी झालं ते गुरुदक्षिणा न देता त्यांनी मला ज्ञान दिलं असे गुरु आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये इन्कम टॅक्सच्या बाबतीत 3 गमतीच्या संकल्पना आहेत. मी गमतीच्या म्हणल्याबद्दल माफ करा, बट दे आर कॉन्ट्राडिक्टरी अँड टू बी ऑनेस्ट फनी. एकाच अर्थसंकल्पामध्ये इंडेक्सेशन काढलंय, त्याच अर्थसंकल्पामध्ये लॉंग टर्म कॅपिटल गेनवरती टॅक्स आहे, बरादर वाढवलाय. आणि त्याच अर्थसंकल्पामध्ये शॉर्ट टर्म वरचाही कॅपिटल गेनवरचा टॅक्स वाढवलाय. म्हणजे नेमकं काय करायचं हे मला कळलेलं नाही. मी शॉर्ट टर्म वरचा कॅपिटल गेन टॅक्स वाढणं समजू शकतो. तो पूर्वीच्या सिगारेट, दारू, तंबाखूच्या टॅक्स सारखा आहे. किंवा कदाचित ज्या पद्धतीनं डेरिव्हेटिव्ह मध्ये लॉसेस होतात अशी एकदम उपरती सेबीला झाली आहे. आणि योगायोगाने अर्थसंकल्प सादर झाल्याच्या दुसऱ्या दिवशी सेबीच्या चेअरमन ते सांगतात असे रिपोर्ट किती जाहीर कसे होतात हे इथे सरकार दरबारी कामं केलेली किंवा करत असलेली अनेक माणसं आहेत. त्यामुळे याचं शेड्युलिंग कसं असतं याची मलाही कल्पना आहे. मी NSDLचा 22 वर्ष प्रवक्ता होतो, त्यामुळे मला पूर्ण कल्पना आहे याची. बट आर दे हिंटिंग ॲट समथिंग? माझं उत्तर हो असं आहे. मला स्वतःला असं वाटतं की अर्थसंकल्पाची चर्चा पूर्ण होताना, अर्थसंकल्प संमत होताना केंद्रीय अर्थमंत्री कदाचित घोषणा करतील. मला माहिती आहे मराठीत कदाचित इतका दुसरा धोकादायक शब्द नाही की इंडेक्सेशन बद्दलची प्रोव्हिजन मागे घेतली जाईल, असा माझा स्वतःचा ठाम समज आहे. कारण इंडेक्सेशन फक्त रिअल इस्टेट मधलं मागे घेतलेलं नाही. इंडेक्सेशन एका अर्थी जर पाहिलं तर खरं सांगायचं म्हणजे आपल्या इक्विटी मार्केटमध्ये ज्या वेळेला तुमची डेट माहिती नसते त्यावेळेची जी काही कट ऑफ डेट होतात त्यालाही इंडेक्सेशन म्हणतात. फायनान्स बिलनं हे स्पष्ट केलेलं नाही की वेदर इंडेक्सेशन मीन्स ओनली इंडेक्सेशन फॉर रिअल इस्टेट और इट इन्क्लूड्स इंडेक्सेशन फॉर कॅपिटल मार्केट ॲज वेल. त्यामुळे माझा जो काही राजकारणाचा, समाजकारणाचा, अर्थकारणाचा गेली 40 वर्ष अनुभव आहे, तर मला असं वाटतं की तो गोळीबार केलेला आहे. पुढच्या 5 राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका घेऊन ज्यांच्याबरोबर मांडवली करायची ती झाली, ती आता होईल आणि तो अर्थसंकल्प संमत व्हायचा. मांडवली हा शब्द फार वाईट वाटत असेल तर आपण सौहार्दपूर्ण समझोता असं म्हणायला मी तयार आहे. यातलं जे काही तुम्हाला घ्यायचं ते तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला कळायचं ते कळलं, कारण लोकसभेत जे अमरावतीकरांनी केलंय तेच डोंबिवलीत आम्ही केलंय, त्यामुळे आपल्याला कळलंय तुम्हाला काय म्हणायचं. एवढा संदर्भ पुरेसा आहे, पुढे जातो. याला असलेल्या आणि 2 वेगळ्या गोष्टींचा विचार जरूर करेल. कारण माझं कॅपिटल मार्केट इथे असल्यापासून सकाळपासून अंडरलाईन केलं जात आहे. यंदाच्या अर्थसंकल्पामधल्या 2 तरतुदींकडे मी मनापासून लक्ष वेधतो. तो इंडेक्स जो काही व्हायचा आहे तो होऊ दे, त्याला काही अर्थ नाही. आजही मला माहिती आहे इंडेक्स पुष्कळ खालती गेला. BSE सेन्सेक्स जवळजवळ 800-850 पॉईंटने गेलाय. निफ्टी हे जवळजवळ 200-225 पॉईंटने गेलाय. मी इथे यायच्या आधी 80,981 वर सेन्सेक्स होता आणि 24,717 वर निफ्टी होता. मला स्वतःला वाटतं याच्याकडे फार लक्ष देण्याची आवश्यकता आहे, अशी गरज नाही. कारण मी 88 सालपासून बॉम्बे स्टॉक एक्सचेंज निगडीत आहे आणि स्टॉक एक्सचेंजला लागलो तेव्हा माझी पहिली असाइनमेंट सेन्सेक्स कमिटीचा सभासद हीच होती, कारण मी प्रोग्रामर आहे.
माझा रोकडा सवाल आहे की जेव्हा इंडेक्स 3 आकडी होता तेव्हा दिवसभरात त्याच्यात एका आकड्याचा फरक व्हायचा. आकडा याचा दुसरा कोणताही अर्थ घेऊ नका, मी फिगर डिजिट अशा अर्थी म्हणतोय. ज्या वेळेला सेन्सेक्स 4 आकडी होता तेव्हा दिवसभरामध्ये 2 आकड्यांचा फरक होत होता. आता सेन्सेक्स 5 आकडी आहे, त्याच्यामध्ये 3 आकड्याचा जर फरक होत असेल तर फार मोठी चर्चा करायची आवश्यकता आहे अशातला भाग नाही. कारण यंदाच्या अर्थसंकल्पामधल्या 2 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत आणि त्याची सांगड कुठेतरी सरकारच्या येणाऱ्या काळातल्या धोरणाशी आहे का याचा विचार करावा लागेल. मला स्वतःला असं वाटतं की रिअल इस्टेट, इक्विटी मार्केट आणि गोल्ड हे जे 3 ॲसेट क्लास आहेत किंवा इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंट्स आहेत ती टॅक्सेशनच्या अँगलने एका या चर्चेत मी जात नाही आणि त्याच्यामध्ये माझ्या अर्थतज्ञ म्हणून जरा सुद्धा काळीचीही भूमिका नाही. झालं इतकंच की सोनं म्हणलं की माझ्या पोटात गोळा येतो. एक तर माझं आडनाव टिळक, टिपिकल मध्यमवर्गीय मराठी ब्राह्मण माणूस आहे. सोन्याची खेळण्याची माझी सवय नाही. त्यात माझ्या लग्नाला 38 वर्ष झाले. अनेक वर्ष मी एकत्र कुटुंबात राहिलोय. माझी आई, माझी बायको, माझी बहिणी, माझी पुतणी, माझी सून, या 5 बायकांचं घरात 10 टीव्ही असले तरी सुद्धा कुठची मालिका पाहायची याच्यावर मतैक्य होत नाही. पण आमच्या घरातल्या सर्व पुरुषांना मध्यरात्री सुद्धा सोनं विकता येतं म्हणून सोनं घे असं सांगण्यामध्ये यांचं मतैक्य आहे. आपल्या देशामध्ये जे काही सोन्याची खरेदी होते त्याच्यामध्ये खरं सांगायचं म्हणजे ह्या आपल्या डोमेस्टिक खरेदीचं प्रमाण जास्त आहे. पण त्या खरेदीला पुरेल इतकं आपलं सोन्याचं प्रोडक्शन नाही. गेल्या 22 वर्षाचे इकॉनॉमिक सर्वे असं सांगतात की आपल्या टोटल गोल्ड डिमांडच्या मोजून 7.18% इतकंच सोन्याचं उत्पादन आपल्या देशामध्ये होतं. बाकी तेल आणि कोळसा सारखं आपण सोनं आयात करतो. तेलाच्या आयातीला आपल्याला जसं रशिया नावाचं एक चांगलं गणित मिळालंय तसं सोन्याच्या आयातीला अजून मिळालेलं नाही. मग तरीही सोन्याची चर्चा का? त्याचं कारण असं आहे की आपल्याकडं सोनं आणावंच लागतं, आपण सोनं विकत नाही. भर दुपारी सुद्धा आपल्या घरातली कोणतीही महिला देशभरामध्ये सोनं विकत नाही. मी गमतीने नेहमी म्हणतो की वेळ आली तर भारतीय बायका नवऱ्यांना विकतील पण सोनं विकणार नाही. नाही, तुम्ही हसू नका. यातली इकॉनॉमिक रियालिटी लक्षात घ्या प्लीज प्लीज. महिला आहे हा योगायोग नाहीये. या बायकांना पूर्ण खात्री आहे नवरे विकून काही उपयोग नाही. जो कोण विकत घेईल तो दुसऱ्या दिवशी 12च्या आत घरी परत आणून देईल हे सांभाळ तुझं म्हणून. कारण नवऱ्यांच्या विक्रीला लिक्विडिटी नाही, सोन्याला आहे. नवऱ्यांना डेप्रिसिएशन जास्त आहे, सोन्याला ऍप्रिसिएशन जास्त आहे. अँड ऍप्रिसिएशन इज नॉट टॅक्स्ड. आता ह्याला असलेली जागतिक बॅकग्राऊंड लक्षात घ्या. त्याला एक धार्मिकही कारण आहे असं मी सांगितलं आणि आमच्या डोंबिवलीतले पुरोहित संघवाले म्हणले पुढच्या वर्षी पुरस्कार तुला नक्की देणार. गमतीचा मुद्दा सोडा नाही. असे सगळे योग आहेत. एक राजकीय आहे आणि एक स्थानिक आहे, एक जागतिक आहे आणि एक राष्ट्रीय आहे. तुमच्या सगळ्यांना कल्पना आहे की आपल्या देशामध्ये यंदा 24 जुलैपासून 14 नोव्हेंबर पर्यंत लग्नाचा मुहूर्त नाहीये. अर्थसंकल्प 23 तारखेला आलाय. म्हणजे देर इज नो डोमेस्टिक डिमांड. कारण गुरुपुष्यामृत आलं तरी 2दाच येतं आणि सामान्य मनुष्य गुरुपुष्यामृताला डोक्यावरनं पाणी 1 तोळा सोनं घेतं. So it's a scattered demand. I'm putting a social factor into an economic equation now. योगायोग आहे का 4 जूनला हे सरकार येतं, निवडून येतं. 6 जूनला याचा शपथविधी होतो आणि 11 जूनला मी बँक ऑफ इंग्लंड कडनं 100 टन सोनं आधी गहाण ठेवलेलं परत आणतो. आमच्या देशातल्या कुठच्याही मीडियाला याची दखल घ्यावी असं वाटत नाही. चीन बरोबर त्याच आठवड्याच्या शेवटी जागतिक बाजारातनं 128 टन सोनं विकत घेतो. आर वी रिअलायझिंग व्हॉट वी आर टॉकिंग? जे माझं पहिलं नाव आहे त्या नावाचे पंतप्रधान असताना आपण बँक ऑफ इंग्लंडकडे सोनं गहाण ठेवलं होतं.
त्याचे चार्जेस माझे भरून झाले होते. आता जे 100 टन सोनं मी आणलंय त्याचा एक नवा पैसाही इकॉनॉमी म्हणून माझ्या देशानं दिलेला नाही. आर वी रिअलायझिंग व्हॉट वी आर हॅपनिंग टू? आज सकाळी मी पोखरकर सरांना म्हणलं ते फक्त असं माझ्याकडे बघत होते, म्हणजे माझा मुद्दा बरोबर होता. इज इट अ इंडिकेशन की साधारणपणे दिवाळीच्या वेळेला केंद्र सरकार जाहीर करेल की आजपर्यंत सगळ्या केंद्र सरकारनी जितके सॉवरिन गोल्ड बॉन्ड्स विक्रीला आणले होते ते सगळे प्रीमॅच्युअरली मी रिटायर करतोय? इट हॅज अ इम्पॅक्ट ऑन रेट ऑफ इंटरेस्ट, इट हॅज अ इम्पॅक्ट ऑन रेट ऑफ गोल्ड, it has an impact on rate for fixed income. Is it an indication that banks should liquidate their loan against gold? मला मान्य आहे की जगातलं कुठचाही देश किंवा त्याची करन्सी आज सोन्यावर आधारित नाही, पण सोनंच का? त्याची दोन कारणं. थोडं वेगळ्या अर्थाने सांगायचं झालं तर तुमच्यापैकी अनेकांनी तो मॅकॅनस गोल्ड नावाचा जुना सिनेमा पाहिला असेल. दोघेही दरोडेखोर आहेत, पण उमर शेख हे तो चंद्रशेखर टिळकर सारखा हार्डकोर क्रिमिनल आहे. ग्रेगरी पेक हे तो जसा दिसायला सोबर आहे तसा पोखरकर सरांसारखा वृत्तीने सोबर आहे. त्यामुळे त्याला भीती वाटते की आपण करतोय हे चांगलं का वाईट, चांगलं का वाईट. मग शेवटी तो म्हणतो ही अशी गुन्हेगारी किती काळ करायची? गोल्ड बॉन्ड ही गुन्हेगारी आहे की नाही? सरकार सांगतं गोल्ड द्या, आम्ही महाहुशार, 9 वेळेला गोल्ड बॉन्ड स्कीम आली, आपण एकदा पण ती ओव्हर सबस्क्राईब केली नाही. झोमॅटोचा इश्यू ओव्हर सबस्क्राईब करतो, पेटीएमचा करतो, पण सॉवरिन गोल्ड बॉन्डचा करीत नाही. तो उमर शेख म्हणला, लक्षात ठेव म्हणला, गोल्ड कोल अँड ऑइल आर नॉट ओनली जॉग्राफिकल नेबर्स बट दे आर कमर्शियल कंपॅट्रियट्स. सोनं वाढतं तेव्हा तेल वाढत नाही, तेल वाढतं तेव्हा सोनं वाढत नाही, हे दोन वाढतात तेव्हा कोळसा वाढत नाही. आताच्या बाजारात काय वाढतंय हे बघा, म्हणजे काय स्थिर ठेवायचं हे कळेल. इज इट अन इंडिकेशन? इफ दॅट इज द केस, येणाऱ्या काळामध्ये जे ऑइल बॉन्ड 2004 ते 2014 मध्ये काढले गेले तेही रद्द होतील, त्याच्यावरचं व्याज देऊन झालंय. आणि मग हे करायचं म्हणून बजेट सादर होतं. त्याच आठवड्यामध्ये ONGCला अंदमानमध्ये नवीन तेलाची खाण सापडली आणि त्याची गणितं केली जातात असं होतं. आणि मग बरोबर त्याच वेळेला तेल, पेट्रोल, सोनं GSTच्या अंतर्गत येऊ शकतं अशी चर्चा सुरू होते. काय योगायोग आहेत, काय चायला मराठी मालिका आहे ही टीव्हीवरची. आता GST काउन्सिलच्या रिलेशन्सची किंवा आत्ताच्या नंतरच्या घोषणांची ही बॅकग्राऊंड आहे की नाही? करा विचार. मग याला असलेली पॉझिटिव्हिटी काय? त्याला उत्पन्न लागेल ना, ते फॉरेन करन्सीमध्ये लागेल ना. बघा, म्हणून मी म्हटलं मगाशी किंवा खालती आमच्या इथे चर्चा चालली होती, मला वाटतं सरच म्हणले की अरे कशाला यंदाच्या बजेटमध्ये 4,45,411 कोटी रुपये डिफेन्ससाठी? इज इट प्रोडक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट ऑर एक्सपेंडिचर? मला प्रश्न आवडला. ते ज्या पिढीचं प्रतिनिधित्व करतात त्या पिढीला हा प्रश्न पडणार, माझ्याही पिढीला पडतो. पण सर, दुर्दैवाची गोष्ट अशी, आपण ते मान्य करीत नाही. पण आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेची सूत्र आता ना तुमच्या पिढीच्या हातात आहेत ना माझ्या पिढीच्या हातात आहेत. माझ्या देशाचा GDP, माझ्या देशाचा 58% GDP हा सर्व्हिसेस सेक्टर मधनं येतो आणि त्याचं सरासरी वय 30 आहे. त्या पिढीला हे पटतं. त्याचं कारण असं आहे की आता तिसरी टर्म सुरू झाल्यानंतर राजनाथ सिंग संरक्षण मंत्री आहेत आपले पुन्हा. अत्यंत संयत सोबर माणूस आहे. उगाच काहीतरी वाह्यातपणानं बोलेल, वरच्या पट्टीत बोलेल असलं नाही. ते किती चिडले राहुल गांधींवर संसदेत तरी सुद्धा राहुल जी म्हणतात. इतका संयत माणूस आहे. पण तो माणूस 7 जूनला 23 जुलैपर्यंत थांबत नाही. ते घोषणा करतात, आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये ज्याच्याकरता अर्थसंकल्प आला आहे, भारत एक देश म्हणून 65,000 कोटी रुपयांची
संरक्षण विषयक वस्तू आणि सेवा यांची निर्यात करेल, जीएसटी इन्क्लुडेड. 65,000 कोटीची निर्यात करायची म्हणजे निदान 66,000 कोटींचं प्रोडक्शन केलं पाहिजे की नाही? त्याच्याशिवाय का विकणार आहे मी? पण याची सुरुवात आता झाली. मला एकाने विचारलं CNBC वर, ते होणार का? अरे म्हणलं किती पापशंकी असावं रे. म्हणलं चिंता करू नको, तू मोदी विरोधक असलास तरी मोदी, अमित शहा यातलं कोणीही ते प्रोडक्शन करत नाहीये, कारण प्रोडक्शन ऑलरेडी सुरू झालंय आणि ते आज झालेलं नाही. बघा 2020ला मार्च महिन्यामध्ये रात्री 8 वाजता पंतप्रधानांनी राष्ट्राला उद्देशून संबोधन केलं. तेव्हापासून पंतप्रधान रात्री 8 वाजता बोलणार आहेत असं कळलं की 8 वाजले कीच मी आमच्या घराच्या दारात पिशवी घेऊन उभा राहतो की हे संपले रे संपले की खालती जाऊन टोमॅटो कांदे बटाटे घेऊन येतो. चायला किती दिवसाचा लॉकडाऊन लागेल माहिती नाही, बायको म्हणते निदान एवढं तरी काम करतो. पण त्यावेळेला आत्मनिर्भरची घोषणा केली. त्याच्यानंतर मी अगदी तारीख वार सांगतो, 21 मार्च ते 25 मार्च 2020 दररोज दुपारी 4 वाजता 90 मिनिटाची तेव्हाच्या आणि आताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्याच्या चौथ्या दिवशीची प्रेस कॉन्फरन्स मिनिट नंबर 76 ते 81 याच्यामध्ये डिफेन्सच्या संबंधामध्ये 2 घोषणा झाल्या. काय म्हणले? 2020 ची घोषणा आहे, 2024-25 चा अर्थसंकल्प सादर झालाय, त्याच्या आधी राजनाथ सिंग 65,000 कोटीच्या निर्यातीची चर्चा करतात. सिक्वेन्स लक्षात घ्या. 2020 ला घोषणा होते की येत्या 5 वर्षामध्ये भारताला लागणाऱ्या संरक्षण विषयक वस्तूंच्या किमान 75% म्हणजे मिनिमम 75% प्रोडक्शन भारतात होईल आणि एका वेळेला 18,000 कोटी रुपयांपर्यंतची संरक्षण खात्याची निविदा, मराठीत त्याला टेंडर म्हणतात, असं जर आलं तर ते फक्त भारतीय कंपनीला दिलं जाईल. त्याच्यानंतर माझगाव डॉकचा परफॉर्मन्स बघा, हिंदुस्तान एरोनॉटिक्सचा परफॉर्मन्स बघा, BELचा परफॉर्मन्स बघा, BDLचा परफॉर्मन्स नका, हिंदुस्तान एरोनॉटिक्सचा परफॉर्मन्स बघा, भारत फोर्सचा परफॉर्मन्स बघा, टाटा मोटर्सचा परफॉर्मन्स बघा, टाटा स्टीलचा परफॉर्मन्स बघा, आयशरचा परफॉर्मन्स बघा, अशोक लेलँडचा परफॉर्मन्स बघा. हॅव वी प्रोड्युस्ड समथिंग? पहिलं एका भाषणात मी सॉलिड टिप दिल्या, जरा मानधन वाढवून द्या, अर्थसंकल्प माझा चुकायला नको. मस्करीचा भाग सोडू. तुमच्या लक्षात येत आहे या सगळ्या कंपन्यांनी काय साम्य 2022 आणि 2023 मध्ये? मी गमतीने म्हणतो नेहमी, या 2 वर्षामध्ये आपल्याकडे दर महिन्याला पाऊस पडला आणि या 2 वर्षामध्ये BDL, BEL आणि कोल इंडियाने दर 3 महिन्यांनी डिव्हिडंड दिला. यंदाच्या बजेटमध्ये बाकी सगळे टॅक्स वाढत किंवा कमी होत असताना किंवा ते इंडेक्सेशन मध्ये जात असताना डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स वरती कोणताही फरक केलेला नाही. इज इट अ बूस्ट टू द डिफेन्स? Is it an employment opportunity? Is it that? बघा मी खोटं नाही बोलत, 2 जागतिक आत्ताची नंतरची उदाहरणं देतो. मगाशी टाटा मोटर्सने टाटा स्टीलचा उल्लेख वेड्यासारखा नाही केलेला, हातात कागद नसला तरी लॉजिक स्पष्ट आहे. बघा 2 महत्वाच्या घोषणा. गेल्या वर्षीचं टाटा मोटर्सचं डिसेंबर 2022 मधलं विधान आहे की स्टँड अलोन मध्ये मी प्रॉफिट मध्ये आहे, कन्सॉलिडेटेड मध्ये मी लॉस मध्ये आहे, पण पुढच्या 6 महिन्यात हे चित्र बदलेल आणि जून 2023 मधली घोषणा आहे नाउ वी आर इन प्रॉफिट. कारण टाटा मोटर्स इज द बिगेस्ट व्हेइकल सप्लायर टू आर्मी अँड आर्मी इज कमिटेड टू टाटा मोटर्स. कारण चीन आणि पाकिस्ताननी भारत सरकारच्या टिपटीनं टाटा मोटर्सला व्हेइकल्सची एक्सपोर्ट ऑर्डर, म्हणजे आपल्यासाठी एक्सपोर्ट त्यांच्यासाठी इम्पोर्ट ऑर्डर दिली आणि टाटाने सांगितलं माझ्या देशाच्या शत्रूला 1 टायर सुद्धा देणार नाही. स्टँड अलोन म्हणजे भारत, कन्सॉलिडेटेड म्हणजे भारत आणि जगवार. आता लक्षात आलं, टाटा मोटरनी 3 महिन्यापूर्वी डिक्लेअर केलाय टाटा मोटर 2 कंपन्यात स्प्लिट होईल. दोन्ही कंपन्यांचा तुमच्या आत्ताच्या एका टाटा मोटर शेअरला 1-1 देईल. एकात कमर्शियल व्हेइकल आणि जगवार आहे आणि दुसऱ्यात पॅसेंजर व्हेइकल आहे. प्रोडक्शन वाढलं. टाटा स्टील, कारण हे जर करायचं असेल तर बेसिक इंजिनिअरिंग लागेल की नाही, स्टील लागेल की नाही. बघा आपल्याकडे घोषणा केली होती 400 पार. आपल्याकडे काय 400 पार वगैरे झालं नाही, आरपार झालं. पण त्या इंग्लंडमध्ये 400 पार झालं. ट्रेमरला 411 सीट आहेत आणि ट्रेमर ब्रिटनचे, भारतच तोंडात येतं,
ट्रेमर ब्रिटनचे पंतप्रधान झाले आणि पहिली घोषणा काय आहे? ज्या मतदारसंघामध्ये ऋषी सुनकच्या पक्षाचा खासदार होता तिथे, ज्या मतदारसंघामध्ये टाटा स्टील आणि टाटा मोटरचे 2 कारखाने होते, ज्याच्यामध्ये 8,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे, ते उत्पादन सुरू करायला आधीच्या सरकारनं, ब्रिटिश आहेत त्यामुळे ते पक्षीय नाही म्हणले, आधीच्या सरकारनं परवानगी दिली नव्हती. माझं सरकार मंत्रिमंडळाची बैठक व्हायच्या आत ती परवानगी देतं. एक्सपोर्टला सुरुवात झाली की नाही? कल्पना करा, ऑलरेडी आपल्या यंदाच्या 26 जानेवारीच्या राष्ट्रवंदनाला अध्यक्ष म्हणून, प्रमुख पाहुणा म्हणून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष येतात, माझा दुसरा डिफेन्स एक्सपोर्टचा कॅन्डिडेट, आणि ते भारतात असताना 27 जानेवारीला घोषणा होते की फ्रान्स सरकार, भारत सरकार आणि टाटा समूह मिळून एकंदरीत 16,500 कोटी रुपयांचा प्रकल्प सुरू करतील आणि त्याच्यामध्ये हेलिकॉप्टरला लागणारे सर्व स्पेअर पार्ट्स भारतात बनतील पण युरोपीय देशाला दिले जातील. 65,000 कोटीचं एक्सपोर्ट आलं की नाही? माझगाव डॉक तुम्हाला 23 जुलैला अर्थसंकल्प येतो आणि 22 जुलैच्या इकॉनॉमिक टाइम्समध्ये बातमी येते, माझगाव डॉक असं सांगतं 1760 कोटी रुपयांची एक्सपोर्ट ऑर्डर आहे. माझगाव डॉक काय बनवतं? सबमरीन्स बनवतं ना. तुमच्यापैकी अनेकांना कल्पना असेल 1760 कोटीमध्ये त्या सबमरीनचं नख सुद्धा बनत नाही. माझ्या आयुष्यातला पहिला प्रोग्राम मी डिफेन्ससाठी लिहिलाय त्यामुळे मला माहिती आहे. एक सबमरीन म्हणजे किमान एक आयटम 1,00,000 कोटींचा आहे, त्याच्यामध्ये 378 प्रॉडक्ट्स आहेत, म्हणजे आपण ऑलरेडी सर्व्हिसिंगची एक्सपोर्ट सुरू केलं 65,000 कोटी रुपये. आणि हे सगळे प्रोजेक्ट ते वेगवेगळ्या मंडळींकडनं कोऑर्डिनेशनसाठी करू घेतात, स्टार्टअप आणि एंजल टॅक्स. या सगळ्यांचे स्पेशल पर्पज व्हेकल येऊ शकतात, म्हणजे त्याचे बॉन्ड येऊ शकतात. काम संपलं, बॉन्ड दिले, इंटरेस्ट संपलं, पेड अप कॅपिटल सर्व्हिस करत बसायला नको म्हणून बॉन्ड मार्केट आहे की नाही? यंदाचं बजेट इथं कुठं राजकारण आलं? पैसा द्या, मोकळा करा, चिट्टा करो, आहे की नाही? शेवटचा मुद्दा आहे. तुमच्या लक्षात येते का अशीच परिस्थिती ऑइलमध्ये आहे का? याचं उत्तर हो असं आहे. ऑइलमध्ये नेमकं काय झालंय? इथं करन्सी आहे आणि म्हणून तो शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स आहे. मगाशी तुमची खालती चर्चा चालली होती की माझ्या देशामध्ये इन्व्हेस्टेबल सरप्लस नाहीये असं नाही, पण तो क्रिप्टो करन्सी मध्ये जातो. आणि गेली 28 वर्ष तर मोदी सरकार नव्हतं, गेली 28 वर्ष देश म्हणून मी सातत्यानं मान्य केलं की कोणतंही सरकार असू दे, कोणीही गव्हर्नर असू दे, कोणीही पंतप्रधान असू दे, कोणीही अर्थमंत्री असू दे, या स्टँडमध्ये फरक नाही झालेला की बाप जन्मात क्रिप्टो करन्सीला आम्ही मान्यता देणार नाही. त्याला आम्ही दिलेलं उत्तर काय? डिजिटल रुपया हे उत्तर आहे. 2 टॅक्सवाले बसलेत, त्यांना विचारा, ते सांगणार नाहीत कारण अजून पॉलिसी घोषणा झाली नाही, पण आपल्याला हे टॅक्स रिफंड ऑर्डर डिजिटल रुपयामध्ये मिळू शकतात अशी चर्चा आहे की नाही? ती आत्ता का नाही करत आहेत? कारण माझा टॅक्स ऍक्ट असं सांगतो किंवा माझा IT सिक्युरिटी ऍक्ट असं सांगतो. कारण डिजिटल रुपयाला रिझर्व्ह बँकेनं अजून सांगितलेलं नाही की वेगळा बँक अकाउंट उघडा. अजून चंद्रशेखर टिळक सारखी जुन्या येडपट जमान्यातली माणसं आहेत. मला नाही सवय, पण माझ्या पुढच्या पिढीला सवय आहे. तो शेअर रिक्षा सुद्धा गुगल पे न देतो. आपल्या सगळ्या रिक्षांवरती मागं स्कॅनर लावला. आता 2 रुपये, 5 रुपये, 7 रुपये सुटे द्यायचे संपले, पण अजून मला बाहेर पडताना रुमाल एका पाकिटात सुटे पैसे आहेत का? त्यामुळे माझ्या अकाउंटमध्ये उद्या जर इन्कम टॅक्सनं, GSTनं मला रिफंड दिला, बँकेनं मला स्कॉलरशिप दिली, इंटरेस्टमध्ये रिबेट दिला आणि ते डिजिटल रुपयामध्ये दिला, तर तो माझ्या त्याच अकाउंटमध्ये येणार आहे. इन्कम टॅक्सची आणि रिझर्व्ह बँकेची IT सिक्युरिटी ऍक्ट असं सांगते की एका डीमॅट अकाउंटमध्ये किंवा एका बँक अकाउंटमध्ये तुम्ही एकापेक्षा जास्त प्रकारच्या सिक्युरिटी लक्षात ठेवत असाल तर देन यू नीड टू हॅव अ सेपरेट पासवर्ड. म्हणून इन्कम टॅक्सनी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या थ्रू गेल्या वर्षीच्या बजेटमध्ये सांगितलं की पॅन नंबर कॅनॉट बी अ पासवर्ड. म्हणजे आता जर मी डिजिटल रुपया माझ्या पिढीत आहे की नाही, माझा तर होता बा,
बँकेत जायचं पॅन पासवर्ड, म्युच्युअल फंडात जायचं स्टेटमेंट डाउनलोड करायचा पॅन पासवर्ड. आता इन्कम टॅक्स असं म्हणतं की असं जर असेल, बँक ऍक्ट, रिझर्व्ह बँक असं म्हणते की जर तुमच्याकडे फक्त करन्सी असेल 8 डिजिट पासवर्ड इज ओके. जर त्याच्यात डिजिटल रुपयाही येत असेल तर यू हॅव टू हॅव 9 डिजिट पासवर्ड. मग आजचं स्टँडअप लक्षात घ्या आणि एंजल टॅक्स लक्षात घ्या. ते ॲप मला इथं बनवता येईल की नाही? आमच्याकडच्या बँकिंग सिस्टम कम्पॅटेबल नाही आहेत, त्यांचे सॉफ्टवेअर कम्पॅटेबल नाही आहेत, त्यांची हार्डवेअर कॉम्पॅटेबल नाही आहेत. डिसिजन एक आहे, या सगळ्यांना करायचं आहे. संजय सर मान्य करतील, जीएसटीतली सगळ्यात मोठी अडचण ही होती की इतकी सगळी लोक एका वेळेला मला नेटला घ्यायची होती. इन्कम टॅक्सचे सर मान्य करतील की गेल्या वेळेला इन्फोसिसचं सॉफ्टवेअर क्रॅश का झालं? कारण त्याला लोड घेता आला नाही. आता बँक हुशार आहे, गव्हर्नमेंट हुशार आहे, रिझर्व्ह बँक हुशार आहे, टॅक्स डिपार्टमेंट हुशार आहे. ते म्हणले टप्प्याटप्प्याने घ्या. मग त्या बँकांना आता ते विचारतात डिजिटल रुपया ट्रान्झॅक्शन्स करण्याची तुमची कपॅसिटी वाढली का? इट हॅज एव्हरीथिंग टू डू विथ अबॉलिशन ऑफ इन्कम टॅक्स. मग क्रिप्टो करन्सीचं ट्रान्झॅक्शन नाहीसं करायचं म्हणून शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स आहे. बघा हे सगळे वाढले, पण जसा डिव्हिडंड वाढला नाही तसा सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्सही वाढलेला नाही. बजेटच्या दुसऱ्या दिवशी पोखरकर सर मान्य करतील असं काही आधेमध्येच आपण डिक्लेअर नाही करत महिन्याचं जीएसटी कलेक्शन किती आहे. 25 जुलैचा पेपर म्हणजे 24 जुलैची बातमी म्हणजे सरकारनंच रिलीज केलं की नाही की जुलै महिन्यामध्ये जीएसटीच्या उत्पन्नापोटी 2 लाख कोटी रुपये मिळाले. ही बातमीची आईला 24 तारखेलाच कशी आली? गव्हर्नमेंट इज सेइंग की वी आर कॉन्सन्ट्रेटिंग ऑन इट. सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स सरकार कशाला वाढवे? इतकी ट्रान्झॅक्शन्स आपण वाढवतोय की आहे तोच दर ठेवून सरकारला जास्त पैसे मिळत आहेत. बजेटच्या दिवशीच आपण NSE वरती 1.5 कोटी ट्रान्झॅक्शन्स केले. बजेटच्याच दिवशी NSEच्या 1.5 कोटी बरोबर BSE मध्ये 1.25 कोटी केले. या 2.25 कोटीचा सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स दुसऱ्या दिवशी दिल्याशिवाय मला पेआउटच डिक्लेअर करता येत नाही. सो स्टेडी रेट, स्टेबल रेट, मासिव्ह कलेक्शन अँड टर्निंग यू टू अ फिक्स्ड इन्कम अशी योजना आहे का याचा विचार करा. इज गव्हर्नमेंट पुशिंग अस टू द बॉन्ड मार्केट और अ फिक्स्ड इन्कम सिक्युरिटी? हो. का करताय? 23 जुलैला बजेट आलं. 28 जून 2024ला JP मॉर्गनच्या ग्लोबल बॉन्ड इंडेक्समध्ये भारताच्या 10 बॉन्डचा समावेश झाला. तेव्हापासून FII प्रत्येक 6 राईजवरती पैसे बुक करतंय आणि ते बॉन्ड मार्केटमध्ये घालतंय. इज इट अ रिझन व्हाय RBI इज थिंकिंग ऑफ कमिंग आउट विथ GSEC ॲटलिस्ट 7 टाइम्स इन अ मंथ? म्हणजे बँकांच्या SLR आणि CRR मध्ये फायदा आहे की नाही? ॲमेज थ्रू करा विचार. कारण इथे असलेला जो ऑडियन्स आहे त्याला त्यातल्या पॉलिटिक्समध्ये काही इंटरेस्ट आहे की नाही मला माहिती नाही, पण तसं तेही आहेच त्याच्यात. 2 गोष्टींचा उल्लेख करतो आणि थांबतो. काय हा विषय असा आहे की ह्याच्यावरती मी अजून 2-1 तास सहज बोलू शकेन, पण माझी इच्छा नाही आणि तुमची ही नसणार याची मला खात्री आहे. आपण एक वेगळा विषय थोडा पाहू. मगाशी सांगितलं मी तुम्हाला की मी NPSचा इन्चार्ज होतो. मी प्रत्येक राज्यात फिरलो. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये मगाशी उल्लेख झालाच आहे की मी माझा YouTube चॅनल चालवतो. दर आठवड्यात 3दा बुधवार, शुक्रवार आणि रविवार सकाळी 7 वाजता मी इन्व्हेस्टमेंट रिलेटेड व्हिडिओ रिलीज करतो. आणि त्याच्यामध्ये मी गेल्या जुलै महिन्यापासून सांगतोय, म्हणजे तेव्हा निवडणुका झाल्या नव्हत्या तर नवीन सरकारचा नवीन अर्थसंकल्पाची शक्यताच नव्हती. आणि मी म्हटलं तर की NTPC, BHEL आणि REC वर लक्ष ठेवा. म्हणजे आजही घ्यायचं की नाही हे तुमच्यावर ठेवू, पण पाहिजे तर त्याचं सेशन वेगळं घेऊ. हे म्हणण्याचं कारण होतं की दिस इज गोइंग टू बी अ न्यू इन्व्हेस्टमेंट पॅटर्न अँड धिस बजेट इज एनकरेजिंग इट. काय आहे NTPC, काय आहे BHEL, काय आहे REC? तिन्हीचा उल्लेख आहे यंदाच्या अर्थसंकल्पात, म्हणून ते उदाहरण घेतलं. पहा, यंदाच्या अर्थसंकल्पीय भाषणाच्या पॅरेग्राफ 52 मध्ये म्हटलंय की NTPC and BHEL would come out with an alternative energy source.
हा अल्टरनेटिव्ह एनर्जी सोर्स काय आहे? कल्पना आहे का तुम्हाला? बघा, 4 जून ते 21 जुलै मोदी सरकारच्या 3ऱ्या कालखंडाचा कार्यकाल बिफोर बजेट. REC नावाची कंपनी आहे, रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन. त्या इलेक्ट्रिकवर जाऊ नका, हा एका नव्या पैशाची वीज निर्माण करीत नाही, वीज वाटत नाही. सरकारच्या वीज खात्यामध्ये, पॉवर खात्यामध्ये जितक्या कंपन्या आहेत त्यांच्या फायनान्सचं कोऑर्डिनेशनचं काम REC करते. म्हणजे जसं रेल्वेमध्ये IRFC एका नव्या पैशाची रेल्वे बनवित नाही, पण त्याचं फायनान्सिंगचं काम ती पाहते, तशी REC आहे. बरं, ही चंद्रशेखर टिळकची बातमी नाही. नरेंद्र मोदी, निर्मला सीतारामन रात्री माझ्याकडे जेवायला आल्या, मी म्हणलं बरं झालं श्रावणाची सवाशीण मिळाली, असलं काही नाहीये. ही बातमी आहे, मी फक्त ती कोलेक्ट करतोय. डॉटेड जॉईंट्स आहे. RECनी काय केलं 4 जून ते 23 जुलै? या माणसानं किंवा या कंपनीनं 7,834 कोटी रुपयांची ग्रीन एनर्जीचे फंड्स उभे केले. ग्रीन एनर्जी या शब्दात श्लेष आहे. ग्रीन एनर्जी हे ज्या जपानी कंपनीनं हे बॉन्ड विकत घेतले, जे त्यांना विकले आणि त्यांनी आपल्याला पैसे दिले, त्या कंपनीचं नाव ग्रीन एनर्जी आहे. आणि काश्मीर मधल्या संपूर्ण पॉवर प्रोजेक्टचं प्रोजेक्ट मिशनचं नाव ग्रीन एनर्जी आहे. RECनं हे पैसे उभे केले आणि काश्मीर खोरं, जम्मू आणि लेह लडाख इथे नवीन वीज निर्मितीची केंद्र सुरू करायचं कॉन्ट्रॅक्ट NTPC ला दिलं. ती आहे थर्मलवाली, पण मॅन्डेट असं दिलं, थर्मल चालेल, हायडल चालेल, सोलार चालेल, कन्व्हेन्शनल चालेल, अनकन्व्हेन्शनल चालेल, बट यू वुड बी डुईंग इट. कारण NTPC इज अ फंटॅस्टिक टास्क मास्टर. NTPC म्हणजे अहो हे वीज वगैरे मी करीन, पण ती यंत्राचं काय करू, ते नाही मी बनवत. म्हणून यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये आलं BHEL वुड बी हेल्पिंग यू. आता कळलं, आज सुद्धा मार्केट 900 पॉईंटनी खाली जात असताना NTPCचा शेअर 4 रुपयांनी वर का गेला? 23 जुलै ते 3 ऑगस्ट NTPCचा शेअर, ज्याची किंमत 350 रुपये होती, तो 434 कसा झाला? आपल्याला याचं महत्व नाही कळत. याची जी 3 महत्वाची डिस्ट्रीब्युशन सेंटर्स आहेत ती आहेत उधमपूरमध्ये, ती आहेत बारामुल्लामध्ये. आता लक्षात आलं, 15 जून ते 2 ऑगस्ट मध्ये उधमपूरमध्ये 7 वेळा दहशतवादी हल्ला का झाला? करा विचार. इज इट अ सोर्स? म्हणजे याच्या आधी मला सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंडांची सवय होती, आता मला जॉग्राफिकल सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंडांची किंवा बॉन्ड्सची सवय करून घ्यावी लागेल का? बघा, या बँका आहेत, त्यांना लेंडिंग साठी सांगतात प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग, करेक्ट? इज इट अ डिफरंट काइंड ऑफ प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग? मला काश्मीर मध्ये टुरिझम वाढवायचा आहे, वीज लागेल की नाही? काश्मीर मध्ये मला शूटिंग वाढवायचं आहे, टुरिझम लागेल की नाही? काश्मीरशी माझा जवळचा संबंध. अरे म्हटलं, सिनेमा बघायला त्या काश्मीर मधनं डोंबिवलीत कशाला यायचंय? त्यानं सांगितलेलं गणित लक्षात घ्या. ही बॅकग्राऊंड आहे या बजेटला. तो म्हणला, अरे गेल्या 4 वर्षामध्ये विशेषतः आर्टिकल 370 रद्द झाल्यापासून तुम्ही मुंबई, बंगलोर, पुणा इथं वाचता की काश्मीरमध्ये शूटिंग करण्यामध्ये 700 पट वाढ झाली. पण म्हणला, गेल्या 22 वर्षात एकही थिएटर माझ्याकडे सुरूच नाहीये, त्यामुळे इथं काय शूट करतात ते काश्मीर कसं दिसतं हे मला पाहायचं असेल तर काश्मीरच्या बाहेर जाऊनच मला सिनेमा बघावा लागेल की नाही? मग काश्मीरचं प्रत्येक थिएटर हे स्पेशल पर्पज व्हेकल आणि एंजल टॅक्सचा बेनिफिशरी आहे की नाही? करा विचार. तेवढीच योजना. यंदाच्या अर्थसंकल्पाचं वर्णन करताना या राज्याला दिलं, या राज्याला दिलं नाही अशी चर्चा झाली. काही प्रमाणात ती खरी आहे, पण उल्लेख न करता एक वेगळी योजना आहे, दॅट वुड बी अनदर सेक्टर स्पेसिफिक, आणि त्याच्यामध्ये हे अप्रेंटिसशिप आणि GSTचं कलेक्शन आहे, त्याच्यामध्ये हे इन्कम टॅक्सचं कलेक्शन आहे. पहा, पॅराग्राफ नंबर 18 मध्ये उल्लेख आहे पूर्वोदयसाठी योजना. कुठची राज्य आहेत? आंध्र प्रदेश, बिहार, ओरिसा, झारखंड आणि पश्चिम बंगाल. आंध्र प्रदेश, बिहार अत्यंत उघड आहे, सॉलिड माणसं पाठिंबा देत आहेत. ते केव्हा कुठं जातील हे त्यांचं त्यांनाच माहिती, नाही तर यांना कुठं माहिती असणार.
ओरिसा अत्यंत साहजिक आहे. नवीन पटनायक इतक्या वर्षांनी मुख्यमंत्री म्हणून हरले आहेत आणि भाजपला स्वतःच्या जोरावरती बहुमत मिळालंय. पश्चिम बंगाल बाकी काय असो, ममता बॅनर्जी पुरून उरले का उरून पुरले मला माहिती नाही. व्हॉट एव्हर इट इज. नाही तुमची लक्षात घ्या, झारखंड इज द गेम चेंजर. झारखंड कशासाठी फेमस आहे? 2 गोष्टी. अस्थिर राजवट, दररोज मुख्यमंत्री बदलता येणं शक्यच नाही, राज्यपालाला तेवढंच एक काम, अशी परिस्थिती आहे. आणि दुसरी मिनरल्स. आता लक्षात आलं NMDC आणि MMDC का वाढलं बजेट नंतर. इज इट गोइंग टू बी द गेम चेंजर? मिनरल्स मध्ये आपल्याकडं स्पेशल पर्पज बॉन्ड आणण्याचा इतिहास आहे. कॅन आय कॅल्क्युलेट दिस? करा विचार. हा या बजेटचा अर्थ आहे. सो इफ यू आर रेडी टू टेक अ रिस्क और टेक अ चान्स, you are able to take it provided you are ready to read the budget. शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या, कोणीही उद्या चंद्रशेखर टिळक अर्थमंत्री झाले आणि सर पंतप्रधान झाले तरी अर्थसंकल्प मी माझ्या सरकारला पैसे मिळावे म्हणून निर्माण करतो. तुम्हाला काही मिळालं तर योगायोग असतो, तो उद्देश नसतो. लेट अस बी व्हेरी क्लिअर. म्हणजे परवा पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना मी शिकवताना म्हटलं तर तसं की म्हटलं हा बजेट कसं आहे माहितीये का, जे माझ्यासारखे 60-65 वयाचे आहेत आणि मध्यमवर्गीय घरातनं पुढे येतात त्यांना ह्याची सवय होती. आपल्या लहानपणी आपल्याला एखादी वस्तू हवी असली की आपल्याला वडील भेटायचेच नाहीत किंवा त्यांची दहशत असायची, म्हणून आपण आईला विचारायचो. आईला खरं म्हणजे ती द्यायची नसायची, पण आई महाउस्ताद. आई काय म्हणायची, बाबांना विचारून सांगते. बाबांशी हा ती विषय काढायची की नाही मला 65व्या वर्षीही कळलेलं नाही. दुसऱ्या दिवशी बाबा ऑफिसला गेले की ते सांगायचे, तुम्ही झोपल्यानंतर बाबांना मी म्हटलं, बाबा बिलकुल तयार नव्हते, मी तुमची गरज त्यांना स्पष्ट केली, पण माझा नाईलाज आहे, बाबा नाही म्हणले. आत्ता मला कळलंय की चायला यातले 99% विषय माझ्या बाबापर्यंत गेलेलेच नव्हते. अर्थसंकल्पाच्या निम्म्या तरतुदी अशक्य केली, याला सांगायचं मी, त्याला म्हणलंय, त्याला सांगायचं मी, याला म्हणलंय. GST वाल्यांना सांगितलं तुमचं टार्गेट वाढवलं, इन्कम टॅक्स वाल्यांना म्हणलं आता तर तरी वसूल करूनच टाका ना, तुमचे 3ही टॅक्स वाढवून दिलेत. बट इमॅजिन, कॅन आय डू वन थिंग? यंदाच्या अर्थसंकल्पातला एक अत्यंत महत्वाचा घटक लक्षात घ्या आणि ते माझं शेवटचं वाक्य. तुमच्या लक्षात आलं की यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये डिसइन्व्हेस्टमेंट नावाचा विषयच नाही. फायनान्स बिल मध्ये सुद्धा ओझरता उल्लेख आहे, फक्त 50,000 कोटीचं टार्गेट आहे. कशाला सरकार डिसइन्व्हेस्टमेंट करेल? ज्या सरकारला सरकारी कंपन्यांकडनं 2014 साली म्हणजे हे सत्तारूढ होताना फक्त 11,000 कोटी रुपयाचा डिव्हिडंड मिळत होता, तो या वर्षी 1,76,336 कोटी रुपये मिळाला आहे. मग जो सारखे पैसे देतो ती सोन्याची अंड देणारी कोंबडी एकदाच मारून कोण पैसे घेईल? आर यू रिअलायझिंग दॅट मीन्स धिस गव्हर्नमेंट इज पेइंग अटेन्शन टू अ टाइम व्हॅल्यू ऑफ मनी अँड नॉट व्हॅल्यू ऑफ मनी. बँकांना आपली स्ट्रॅटेजी तशी बदलावी लागेल. म्हणून मग बघा, माझा पर्सनल इन्कम टॅक्स डोक्यावरनं पाणी महिन्यात एकदा का नाही, पगार मी व्यक्ती असेल ऍडव्हान्स टॅक्स महिन्यात 3दाच की नाही. GST माझ्या कळत न कळत मी देत असतो, त्यामुळे त्याचा रेट स्टेबल. पॉलिटिकल स्टेटमेंट, केंद्र सरकार निर्णय घेऊ शकत नाही, GST काउन्सिलला अधिकार आहेत ज्याच्यावर निर्णय घेऊ शकतात. त्याच्यात म्हणले सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स फरक नाही, डिव्हिडंड टॅक्स फरक नाही. आता शांतपणे सांगितलं की नाही, आता 31 जुलै झालं, ती रेट एक्सटेंड केली की नाही हे सांगितलं नाही. त्याच्या आधी गव्हर्नमेंटने काय म्हणलं, 72% ऑफ द पीपल हॅव ऑप्टेड फॉर अ न्यू इन्कम टॅक्स सिस्टम. म्हणजे थोडक्यात भल्या गृहस्था, पुढच्या वर्षी ओल्ड टॅक्स सिस्टम नावाची वस्तू अस्तित्वात नाही. माझा प्रश्न आहे कमिशनर साहेबांना आणि त्या निमित्तानं सरकारला, जे चंद्रशेखर टिळक सारखे वय वर्ष 65चे एक ठार वेडेकर राहते आहेत, ज्यांनी गेली 40 वर्ष प्रॉव्हिडंट फंडात पैसे गुंतवलेत, LIC पॉलिसीमध्ये पैसे गुंतवलेत, हाऊसिंग लोनवरती इंटरेस्ट मिळतं, ते रिबेटेबल असतं, म्हणून खोळ्यासारखं मीही राहीन, माझा मुलगाही राहीन म्हणून सेकंड होम घेतलंय.
आता जर मला न्यू टॅक्स सिस्टम एवढंच राहणार असेल तर आत्ता जे पैसे गुंतवलेत त्याचं काय करू? बुक केलं तर ॲन्युअल इन्कमवर जातं, ठेवलं तर लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागतं. मग आता हे सरकार आपल्याला पुढच्या वर्षी ओल्ड टॅक्स सिस्टम कायमची बंद करताना वन टाइम एक्झम्पशन देणार का? सेंड ऑफच्या दिवशी नारळ आणि सोन्याचा गणपती देतात तसं? तुम्ही हसताय. कॅन आय यूज दिस अपॉर्च्युनिटी अँड दिस इज टेक अवे? मी म्हटलं तर ना, कृतीची आज्ञा आणि साफल्याचा आशीर्वाद. बघा, आपण जे सगळे इन्कम टॅक्स भरतो, मी चार्टर्ड अकाउंटंट आणि इन्कम टॅक्सवाल्यांना किल्ली मारतो याची मला कल्पना आहे, पण मला शौक आहे त्याचा, कारण परफेक्टली लिगल आहे. लेट देम चॅलेंज मी, आय एम रेडी टू टेक देम टू द सुप्रीम कोर्ट. आपण असं करू शकतो. जर इफ गव्हर्नमेंट इज कन्सिडरिंग टाइम व्हॅल्यू ऑफ मनी, बघा इन्कम टॅक्सचे मेसेज कसे येतात आपल्याला, चायला त्याचाही ड्राफ्टिंग आमच्याच NSDL मध्ये झालंय. आर्थिक वर्षाचे पहिले 9 महिने पॅन मधले पहिले 8 डिजिट क्रॉस 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 4 डिजिट, सो मच ऑफ अ इन्कम टॅक्स हॅज बीन डिपॉझिटेड अंडर दिस पॅन. करेक्ट? शेवटचे 4 महिने सर गालातल्या गालात हसतायत. मला कसं हसायचं हे माहितीये, 22 वर्ष मी ते काम केलंय. Probably your return is showing this much of a soliciting. म्हणजे तू टॅक्स भर. करेक्ट? मग कॅन आय यूज द सेम टॅक्टिक्स? काल 31 जुलै झालंय, आपल्या सगळ्यांचा टॅक्स रिटर्न भरून झालाय. मग आपला CA अशाच वेळेला आपल्याला सांगतो, अरे बाबा या वर्षाचा ॲडव्हान्स टॅक्सही बघ. मग आपल्याला जाणीव होते ओल्ड टॅक्समध्ये राहिलं असेल तर मला काहीतरी इन्व्हेस्ट केली पाहिजे. रिटायर झालो असलो, सेल्फ एम्प्लॉईड असलो, कारण अमरावतीमध्ये तसे जास्त असतील. कॅन यू डू वन थिंग, की जे आता टॅक्स सेव्हिंग स्कीम मध्ये पैसे गुंतवणारा तो केवळ टॅक्स सेव्हिंग म्हणून पैसे गुंतवू नका, तो रेट ऑफ रिटर्न कसा देतो बघा ना. जे जसं मी माझ्या ऑनलाईन इन्व्हेस्टमेंट सेशनमध्ये फी घेऊन सांगतो, आत्ता फुकट सांगून टाकतो, कारण त्याची फी 2 आयोजक मला देणार आहेत मानधन म्हणून. टॅक्सेबल आहे, चिंता करू नका. तर मी म्हणतो की कॅनरा रिबेको आणि मिराईमध्ये गुंतवा ना, दे गिव्ह यू द मॅक्सिमम रिटर्न. देन कॅन यू डू वन थिंग इन फर्स्ट वीक ऑफ ऑगस्ट विच इज गोइंग ऑन. तुमच्या म्युच्युअल फंड एजंटला सांगा ना की बाबा रे माझी समरीज आहे. तो समरी म्हणजे देतो, चंद्रशेखर टिळक योजना नंबर 1, इतके पैसे गुंतवले, इतके युनिट आले, त्यावेळेला इतकी NAV होती, आजचे युनिट इतके, आजचा NAV इतका, आजची व्हॅल्यू इतकी. तो शेवटी एकदा 5 डिजिट फिगर दिसला की मी हुश्य तो हुश्य, काहीतरी केल्यासारखं वाटतं. म्हणून मला डिव्हिडंड आवडतो. त्या दिवशी मी असं पासबुक घेऊन घरभर फिरत असतो, कोण बघत नाही ती गोष्ट वेगळी. कॅन आय डू वन थिंग टू माय एजंट? त्याला सांगू त्या प्रत्येक योजनेचा मला इयर वाईज ब्रेकअप द्या. मग टॅक्स सेव्हिंग स्कीम मध्ये जे आता 31 जुलै 2024 सही, 31 जुलै 2021 किंवा त्याच्या आधी जितके टॅक्स सेव्हिंग स्कीम मध्ये पैसे गुंतवलेत, कारण म्युच्युअल फंडला 3 वर्षाचा लॉक इन पिरियड, बँकेत गेलो तर 5 वर्षाचा लॉक इन पिरियड. मग 31 जुलै 2021 चे टॅक्स सेव्हिंग स्कीम मधले जितके पैसे गुंतवले तितके लमसम मध्ये काढा, कारण SWP नी काढलं तर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागतो. हे लमसम मध्ये काढा आणि आर्थिक वर्ष 2024-25 च्या टॅक्स सेव्हिंग स्कीम मध्ये सगळेच्या सगळे पैसे तसेच्या तसे गुंतवा. आपल्या खिशातला एक नवा पैसाही न काढता. यंदाच्या ATC ची सोय झाली की नाही? गव्हर्नमेंट इज एक्झॅक्टली टॅगिंग द इन्कम लाईक दॅट. दिस इज अर्थसंकल्प 2024-25. आशा करतो की हे विवेचन वेगळं वाटलं असेल, पण मला जाणीवपूर्वक असं बोलायचं होतं, कारण तुम्ही सगळे अप्लाइड इकॉनॉमिस्ट आहात. आशा करतो वेगळं असेल पण वाईट नक्की नसेल असं तुम्हाला वाटेल, आणि त्याची खात्री पुढच्या वर्षी परत बोलावं लागतं. येईल मनपूर्वक. करत होता आणि पाऊस जो सकाळपासून चालू होता त्याचा पण वेग वाढला होता, तो सुद्धा आनंद व्यक्त करत होता आपले विचार ऐकून. खूप खूप धन्यवाद. यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्षीय विचार व्यक्त करण्यासाठी बँकेचे बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष श्री सुदर्शनजी गांग यांना मी आमंत्रित करतोय. आपण मुझे लगता है कि हम लोग बात करें उसके पहले कोई प्रश्न उत्तर हो तो साहब से पूछ लेना चाहिए, यदि हो तो. सर एक प्रश्न है सर. बोला ना. सर आपने कश्मीर के बारे में बातचीत की, तो जो आपने बताया कि कश्मीर का जो फ्यूचर है बड़ा आगे अच्छा दिख रहा है, तो मुझे एक चीज़ इसमें पूछना था.
गवर्नमेंट ने इसके पहले कभी कुछ बताया था कि वहाँ पे हम लोग लैंड वगैरह परचेज कर सकेंगे। मैं उसको इससे लिंक करके पूछना चाहता हूँ कि इसमें क्या होगा। मला आवाज येतोय? मला जर त्यांचा प्रश्न नीट कळला असेल तर त्यांना असं म्हणायचंय की आर्टिकल 370 रद्द झाल्यानंतर सरकारने असं म्हटलं होतं की भारताच्या इतर प्रांतात राहणारे भारतीय नागरिक तिथे जमिनीचे व्यवहार करू शकतील. त्याची या काही ना काही प्रमाणामध्ये यंदाच्या अर्थसंकल्पाला पार्श्वभूमी असेल का असा तुमचा प्रश्न आहे. पार्श्वभूमी आहे, इंटेन्शन्स आहेत, प्रत्यक्ष व्यवहार झालेले नाही. याचा उल्लेख मी जाणीवपूर्वक केला नव्हता कारण त्याचा यंदाच्या अर्थसंकल्पाशी संबंध नाही. कारण तसं लँड रिलेटेड ऍक्विजिशन किंवा लँड रिलेटेड प्रोजेक्ट असं संपूर्ण देशातलाच कुठलाही उल्लेख यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये नाहीये. रिअल इस्टेटच्या इंडेक्सेशन मध्ये आता आर्टिकल 370 रद्द झाल्यामुळे भारतातल्या इतर प्रांतांना जे नियम आहेत ते तिथंच आहेत. काश्मीर मधली परिस्थिती थोडी बिकट आहे. खरं सांगायचं म्हणजे त्या विषयावरती स्वतंत्रपणाने मी बोलायला यायला तयार आहे. कारण माझं काश्मीरवरचं पुस्तक आहे, त्याची एका महिन्यातली 3री आवृत्ती आता येते. आणि आत्मस्तुती म्हणा, तुम्ही जर आर्टिकल 370 सिनेमा पाहिला असेल तर तिथे एक डायलॉग येताना पाठीमागे बॅकग्राऊंडवर एक स्टेटमेंट येतं स्क्रीनवरती की NIA हॅज बीन फॉर्म्ड विथ अन इन्क्ल्युजन ऑफ अ फायनान्शियल ॲडवायझर. तो येडा तुमच्या समोर बसला. तर आज परिस्थिती तिथे अशी आहे की काही प्रॅक्टिकल आणि मोकळेपणाने सांगायचं म्हणजे काही पॉलिटिकल डिफिकल्टीजमुळे लँड रिलेटेड ट्रान्झॅक्शन्स झालेली नाही. आर्टिकल 370 रद्द होणं ही एनेबलिंग प्रोव्हिजन आहे. तुम्ही मान्य कराल की कुठचंही कॅपिटल ट्रान्झॅक्शन, घर घेणं हे कॅपिटल ट्रान्झॅक्शन आहे, ते काही 100 रुपयात होणारी गोष्ट नाही. विकायला मी साहजिक तयार असतो. एक उदाहरण, चंद्रशेखर टिळक नावाचा एक येडा हिंदू पंडित अजून काश्मीरमध्ये शिल्लक राहिलाय. कसा राहिलाय माहिती नाही, पण राहिलाय. त्याला आता जमीन विकता येण्याची शक्यता आहे. आणि तुम्ही अमरावतीहून उठले, तुम्हाला वाटलं चांगला प्रोजेक्ट आहे, थिएटर बिटर काढीन, काही करेन, आणि म्हणून तुम्ही टिळकांकडे येता आणि विचारता टिळक देता का प्रॉपर्टी. टिळक म्हणले फार उत्तम, केव्हाची वाट बघतोय. इथेही ठीक आहे. ते ट्रान्झॅक्शन पास थ्रू व्हायला मला 7-12 लागतो. त्या माणसाचा ट्रेसपासर लागतो. दुर्दैवाने सर आज परिस्थिती अशी आहे, तिथे जी पिढी आता अस्तित्वात आहे त्यांचं वय इतकं प्रचंड मोठं आहे की त्या कायद्याची अंमलबजावणी करण्याची ताकद त्यांच्यामध्ये राहिली. कित्येक घरं अशी आहेत, हे दुर्दैवी राजकारण, आणि ते एकट्या पक्षाचं एकट्या वर्षाचं असं नाहीये. हे आपलं इतक्या वर्षाची पंचायत आहे. सर असं आहे की तरुण पिढीच आता तिथं अस्तित्वात नाही ज्याच्यासाठी हा व्यवहार करायचा. फार स्पष्ट बोलता येणं अशक्य आहे कारण रेकॉर्डिंग होतं. एक साधं उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी काय म्हणतोय, तुम्ही जाणाक्षात. सर 2010 ते 2020 मी श्रीनगरमध्ये निदान 138 वेळा गेलो. लेह मध्ये मी 125 वेळा गेलो. ऑफिसच्या कामाकरता गेलो, पण गेलो आणि पायी फिरलो. तेव्हा अनेकदा असं झालं की श्रीनगर एअरपोर्ट ते श्रीनगर विधानसभा, कारण तिथेच सचिवालय आहे, दोन्ही बाजूला बंपर टू बंपर ट्रॅफिक असतो ना आपल्याकडं हायवेला, तशा मिलिटरीच्या गाड्या लागल्यात आणि मी जणू काही एस्कॉर्ट घेतोय असा जातोय. तेवढं एकच व्हेकल, खाजगी व्हेकल ना, गव्हर्नमेंट. जेव्हा केव्हा मला गव्हर्नमेंट व्हेकल मिळायचं त्यावेळेला मला निम्म्या वेळा अब्दुल चाचा म्हणून एक वयस्क गृहस्थ यायचे. एक दिवशी त्यांनी माझी विकेट काढली, ब्लंट सांग, कारण तिथे 3-3:30 नंतर काम करत नाहीत कारण क्लायमेट साथ देत नाही. आणि बऱ्याच जणांना शेवटी घरी जायचं असतं ना, आणि वातावरण विचित्र आहे, जॉग्राफिकल टॉपोग्राफिकल वातावरण, मी पॉलिटिकल नाही म्हणत. तर मी त्यांना म्हणायचो श्रीनगरला गेलो की मला शंकराचार्यांच्या देवळात गेलो आणि ते काय वाटेल ते केलं तरी न्यायचं. म्हणून मी एकदा असं म्हणलं की आता तुम्ही शंकराचार्यांच्या देवळात नेत नाही ना, तर तुमच्या लक्षात असेल तर त्यावेळेला परवेज रसूल नावाचा एक प्लेअर इंडियाच्या क्रिकेट टीम मध्ये खेळला होता.
1 टेस्ट मॅच आणि 2 वन डे खेळला. आणि त्याच काळामध्ये एका म्युझिक रियालिटी शो मध्ये एक पाकिस्तान मधला आपला काश्मीर मधला मुसलमान युवक पहिला आला होता. मग मी म्हटलं मला त्यांचं घर दाखवा, लांबनं दाखवा, कारण मला एकट्याला त्या पुन्हा हॉटेल रूम मध्ये जाऊन बसायचं नव्हतं. मी टीव्ही बघत नाही, टूरवर गेलो की वाचून वाचून किती वाचणार, 3 पासून रात्री 10 वाजेस तर नाही वाचत. तर एवढा अभ्यास केला असता तर मी कुठे गेलो असतो. तरी माझ्या लक्षात आलं की तेही ते टाळतात. म्हणून मी त्यांना असं म्हटलं की असं कोणी काश्मीर मधलं चांगलं नॅशनल रेकग्निशन मिळालं की बरं वाटत असेल. बघा ना, ते माझ्यापेक्षा वयानं मोठे होते, आपल्या घरातल्या माणसाचा सत्कार झाला, आपल्याला बरं वाटतं की नाही. तो आमचा अजिंक्य रहाणे डोंबिवलीचा, तर तो सेंचुरी मारली की आम्हीच नाचायचो, तसं होतं. आणि ते 70-75 वेळा माझ्या बरोबर असायचे. त्यामुळे ते म्हणले सर नाही याचं उत्तर द्या. कल्पना करा, त्यांचीच गाडी AC आहे, आम्ही दोघंच होत कार मध्ये. ते म्हणले उत्तर नाही देणार. मग म्हणलं मला सोडल्यावर द्याल का, आपण चहा बरोबर देतो म्हणते. ते म्हणले सर मला माहिती आहे, मी इतके वेळा बरोबर, त्यांचा मुलगा सेक्रेटरिएट मध्येच काम करायचा, तोपर्यंत मी काय चीज आहे हे सेक्रेटरिएटला कळलं होतं. तर ते म्हणले सर खरं सांगू का, भीती वाटते. म्हटलं भीती का वाटते. ते म्हणले तो तुमच्या धर्माचा असेल तर तो गोळीला बळी पडतो, माझ्या धर्माचा असेल तर कुठं काय झालं कळत नाही. पहा, परवेज रसूलचं नाव तुम्ही त्याच्यानंतर ऐकलं नाही, व्यवहार कसा करू. त्याची जी डॉक्युमेंट आहे ती ज्या भाषेत आहे ती भाषा तुम्हाला येत नाही, मला येत नाही. माझा तुमच्यावर विश्वास आहे, तुमचा माझ्यावर विश्वास आहे. मी गुडफेत मध्ये व्यवहार करतो, मी पैसे देतो, पैसे मिळाल्या क्षणी तुम्ही श्रीनगर सोडता, जमल्यास भारतही सोडता. पण इतकं टेन्शन तुम्ही सहन केलंय. 6 महिन्यांनी कोणतरी येतो, तुम्ही जमीन विकलीच कशी, मी आपल्या येड्यासारखं पासबुक दाखवतो, म्हणजे माझे सगळे बँक डिटेल गेले. तो म्हणतो त्यांनी विकलीच कशी, 7/12वर तुमचं नावच नाहीये, आता मी शोधू कोणा. त्यांच्या भाषेत आहे ती भाषा मला येत नाही, तुम्हाला येत. सर असे अनेक प्रश्न आहेत. ते उद्देश नाहीये हे मीही मान्य करतो, सगळेच व्यवहार चोर नसतात. सर एका वाक्यात तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. आर्टिकल 370च्या पलीकडे काश्मीर आहे आणि केरळ स्टोरीच्या पलीकडे केरळ आहे. या दोन्हीचा इन्व्हेस्टिगेटिव्ह ऑफिसर मी आहे. आय कॅन व्हाउच फॉर. आणि सर तिसरी गोष्ट अशी आहे की ज्याच्याकडे हा पैसा आहे, मी तिथे एखादी कॅपिटल घेईन, साहजिक आहे ना. माझी अख्खी हयात तुम्ही अमरावतीत, मी डोंबिवलीत काढली आहे. उद्या अगदी काश्मीरला मी घर घेतलं तर मी काय इथलं सगळं सोडून तिथं जाणार नाहीये ना. माझ्या मनामध्ये असेल की मी लिव्हरेज करीन, होमस्टे सारखा टुरिझम करीन. मला खात्री आहे का की मला ते वातावरण कायमचं मिळेल. कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आहे ना, निदान काही लाख तर असतील. काही लाख घालायचं तर 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष मी नील रिटर्नला थांबेल. कारण मी प्रॉपर्टी घेतल्यानंतर मला इन्कम टॅक्सला दाखवायला लागेल ना, कारण पॅन आहे, आधार आहे. तो म्हणणार की नाही प्रॉपर्टी टॅक्सचं एक्झम्पशन देतो. अरे पण मरायला रेंट इन्कम आलं तर त्या प्रॉपर्टी टॅक्स एक्झम्पशनचा मला उपयोग आहे. मी सेल्फ ऑक्युपाइड प्रॉपर्टी म्हणून दाखवू शकत नाहीये ना, कमी राहत नाहीये. इन्कम टॅक्स ऐकत नाही असं, सेल्फ ऑक्युपाइड नाही, रेंट इन्कम नाही. ते म्हणतात येडा माणसं काय फक्त कुलूप लावून ठेवतात का. पण आपण येडी लोक, आपलं सगळंच त्यांना माहिती आहे. दॅट क्रिएट्स अ प्रॉब्लेम. आणि सर तिसरी गोष्ट अशी आहे की तिथे ही जी ऍडमिनिस्ट्रेशन लागते, बरेच सरकारी अधिकारी आहेत, त्यांची माफी मागून पुढचं वाक्य म्हणतो. मी त्यांना दोष देत नाही, मीही सेबीमध्ये अनेक वर्ष काम केलंय, सो आय नो हाऊ इट वर्क्स. सर आजही माइंडसेट आर्टिकल 370च्या आधीचा आहे. काम आर्टिकल 370च्या नंतर करायचं, कारण एक्सपोजरच नाहीये ना. काय असतं नाही माहिती, लँड नाही माहिती, इंडस्ट्री नाही माहिती, रिन्युअल नाही माहिती, लेबर नाही माहिती. आणि येणारी सगळ्यात तिसरी अडचण अशी आहे की तिथे अजूनही अनेक फिनान्शियल ट्रान्झॅक्शनला जम्मू काश्मीर तुम्हाला बँक म्हणून वापरावी लागते आणि तिथे KYC द्यायला अनेक जण घाबरतात. म्हणजे मी एका वाक्यात सांगितलं होतं की अरे आर्टिकल 370 एवढाच सिनेमा आहे, जम्मू काश्मीर बँक हा त्याच्या पुढचा सिनेमा आहे, पण कोणीही तो काढणार नाही याची खात्री आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्या.
आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्षीय बँकेचे सन्माननीय बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष सुदर्शनजी गांग यांना मी आमंत्रित करतोय. मात्र ज्यांच्या आशीर्वादामुळे आमच्या सर्वांच्या जीवनाला योग्य अशी दिशा लाभली अशा सर्व राष्ट्रसंतांना आणि राष्ट्रपुरुषांना शतशत वंदन करूया. मंचकावर उपस्थित सर्वांचं ज्यांनी सर्वांना म्हणजे आकर्षण झालं आज. आणि सर असं म्हणाले की एका वर्षानंतर बऱ्याच लोकांना असं वाटतं की एका वर्षानंतर कशाला आता पुन्हा दिवाळीच्या किंवा दसऱ्याच्या वेळेस अजून अशी एक मेजवानी झाली तर आपल्याला असं वाटतं की आपण सुद्धा पुण्याला कुठेतरी टिळक स्मारक सभागृहामध्ये काहीतरी चांगलं ऐकतो किंवा यशवंत चव्हाण मेमोरियल मध्ये आपण काहीतरी आपलं सुद्धा स्टँडर्ड खूप वाढलेलं आहे. आणि तसंही सर कसं आहे टिळक शब्द म्हटलं की मग आम्हाला आणि जेव्हा आपण सर्व बोलले की मग आपण लोकमान्य होता. खूप छान सर आपण म्हणजे वेळ दिली खूप छान आपण बोलला. आणि सरांचं जे आपण जेव्हा बायोडेटा बघितलं ना तर मी स्वतः असा विचार केला की सरांना कसं विचारायचं की तुम्हाला केव्हा वेळ असतो डोंबिवलीमध्ये की मी येऊन एक दिवस डोंबिवलीला थांबणार आणि तास 2 तास तुमच्याशी चर्चा करणार. तर मला त्यांच्या शेड्यूलमध्ये कुठेच दिसत नव्हतं. त्यांना विचारलेलं आहे पण त्यांचं जे शेड्यूल आहे की 4900 लेक्चर. मग म्हटलं एका दिवसाला एक लेक्चर दिलं असेल तर 4900 दिवस लागतील आणि एका वर्षाला 365 दिवस. 10 वर्ष म्हटलं तर 3500 दिवस. अजून सुद्धा आपले 1438 वेळा काश्मीरला केव्हा गेले असतील लेहला केव्हा गेले असतील काहीच कळत नाही सर. तुमच्याकडे येऊन बसल्याशिवाय ते काही कळणार नाही. आणि आपण बजेट आलं की आपण काय बघतोय जसं आता माझी सामान्य बुद्धी आहे तर आपण बघू किंवा स्टँडर्ड डिडक्शन किती वाढलं तर 50 ते 75 झालं छान. एखाद्या सिलेंडरची किंमत कमी झाली महागाई वाढली काय वाढलं काय घटलं चला आपल्याला जे घ्यायचं होतं ते टीव्ही कमी झालं का चला छान. म्हणजे आपण एका विषयाला म्हणजे अनेकांत वाद असतो की एकाच विषयाला वेगवेगळ्या पद्धतीने कसं आपण बघतो सामान्य माणूस आणि एक अर्थशास्त्रज्ञ त्या बजेटला डेट वाईज कसं बघतो याचं प्रत्यक्ष उदाहरण आता आपण सरांना ऐकताना आपण बघितलं की आणि डेट वाईज सर्व काही सर खूप आनंद झाला. आणि हे सर्व आनंद देण्यामध्ये जर कोणी एक व्यक्ती कारणीभूत असेल तर मला वाटतं ते संजयजी पोखरकर साहेब. त्याच्यावर त्यांनी ही व्यवस्था दिली आणि त्यांनी अभिनंदन बँकेवर एक विश्वास ठेवला की हा कार्यक्रम तुमच्या माध्यमातून घ्या म्हणून सर आपल्याला इथे बोलण्याची एक संधी मिळाली. सर आपल्याला 567 कोटीचं ट्रान्झॅक्शन म्हणजे बजेट हे दिलं किंवा इतकं पैसा वसूल व्हायला पाहिजे जीएसटी मधून आणि आपण 1200 काही प्लस कोटी मिळवून दिले. काय वंडर आहे साहेब. तुम्ही ते 567 कोटी सांगितलेलं आम्ही वर्षभर प्रयत्न करून 567 कोटी रुपयाचा साहेब आपला 567 कोटी आहे या वर्षात एवढंच आहे बिझनेस तितकंच बिझनेस आहे. आणि आपला जो बिझनेस आहे त्याच्यापेक्षा जास्त सरांनी जे पैसे सरकारला देतो असं आम्ही बजेट जेव्हा बघतो तेव्हा 19% इन्कम टॅक्स आपल्या 1 रुपयामध्ये आणि 18% जीएसटी. मग तुम्ही 18% जे जीएसटी दिलं तितकं पूर्ण पैसा किंवा नेमा साहेबांनी जे आपण 19 पैसे जीएसटी डिपार्टमेंट देतं 19 पैसे इन्कम टॅक्स आणि 18 पैसे जीएसटी डिपार्टमेंट देतं आणि आपण 19% जे आहे ते व्याज भरून देतो. आता कधी कल्पना करा की आपल्या घरामध्ये जर अशी अवस्था झाली तर आपण घर कसं सांगायचं. म्हणजे या देशामध्ये जर इतकं व्याज लागत असेल तर सामान्य लोकांना ज्या हव्या गोष्टी आहेत त्या केव्हा मिळतील. आणि सर हे जीएसटीचं आणि हे जे आहे ना हे जेव्हा आम्ही अभ्यास करतो तर वंडरफुल मध्ये आपण जे या संदर्भामध्ये मला कधी कधी कळत नाही की नेमा साहेब जे आहेत ते 5-6 कोटी लोकांकडून 19 पैसे मिळवून देतात रुपया तयार व्हायला आणि पूर्ण 140 कोटी लोक मिळवून जीएसटी मध्ये 18 पैसे मिळवून देतात. म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट 5-6 कोटी मध्ये आपल्याला 1 रुपया तयार करण्याकरता 19 पैसे मिळवून देतो आणि जीएसटी डिपार्टमेंट साहेबांना 567 कोटीचं ट्रान्झॅक्शन दिलं अचिव्हमेंट त्यांनी डबल करून दिलं तरी जीएसटी जे आहे ते 18% आहे. म्हणजे याचाच अर्थ असा आहे सर की जीएसटी डिपार्टमेंटला खूप टॅक्सेशन म्हणजे आपल्या याच्यामध्ये आहे. आज खूप आनंद झाला की सर्व डिपार्टमेंटची मंडळी इथे आली टॅक्सेशनची मंडळी इथे आली आणि आम्हाला अभिनंदन बँकेचं एक सौभाग्य आहे की आमचे जे अध्यक्ष आहेत विजय मोत्रा ते आज खूप अर्जंटली त्यांना काही असं कॉल आलं आणि ते टाळू शकत नव्हते म्हणून मी एक स्टेपने म्हणून बसतोय. तर स्टेपनीचं काय असतं
किंवा काही हे असेल, पण एक आहे की त्यांनी सुद्धा हे जे इन्कम टॅक्स आपण भरतो त्याच्यामध्ये जवळपास 19 कोटी रुपये इन्कम टॅक्स साहेब आम्ही आतापर्यंत बँकेकडून भरलेला आहे. 19%. म्हणजे कोऑपरेटिव्ह बँकेची अशी स्थिती आहे की जनरली आज खूप आनंद होतो की आपण आलात, पुन्हा पुन्हा आपण या, जेव्हा वेळ असेल तेव्हा आम्हालाच भेटण्याची संधी आपण द्या. इथे सर्व चार्टर्ड अकाउंटंट आले, सर्व व्यस्त मंडळी आहे. आमच्या अमिताजी मोहिते सुद्धा दिसतात मागे, गोविंद काशर सुद्धा आलेले असतील. तर अशी ही सर्व मंडळी आली आणि मी जेव्हा बघत होतो सर आपण बोलताना सर्व लोक बिलकुल म्हणजे कुठे पेन ड्रॉप सायलेन्स सर्व ऐकत होते, तितकं साहेब सुद्धा ऐकत होते. तर आपल्याला खूप धन्यवाद, आपण इथे आला, आपल्या सर्वांचं अभिनंदन आहे, साहेबांचं खूप खूप आभार आहे. त्यांनी सांगताना सर्व गोष्टी सांगितलेल्या, त्याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलं की 7 वाजता ट्रेन आहे आणि मग त्याची सर्व तयारी करून 7 वाजता, आणि ही ट्रेन जर चुकली तर उद्या दिल्लीचा प्लेन होऊन मग आपल्याला नागपूरहून काहीतरी व्यवस्था करावी लागेल प्लेन जाण्याकरता. तर म्हणून आपण साहेबांना सुद्धा हे करू, आणि ज्यांना पुण्याला प्रत्यक्ष जर साहेबांनी 5-10 मिनिटं दिले तर अवश्य भेटा. मी तर अशा वेळेस काय करतो साहेब, जेव्हा आम्ही विज्ञान भवनला आम्ही गेलो आणि कोऑपरेटिव्ह बँक, आमची कोऑपरेटिव्ह बँक 342 कोटीची, पण एक विश्वास आहे रिझर्व्ह बँकेची अर्नर सोसायटी जी आहे, म्हणजे बँक अमरावतीची, रिझर्व्ह बँकेची अर्नर सोसायटी नागपूरची, त्यांनी एक मोठं डिपॉझिट आपल्याकडे ठेवलं. म्हणजे आपल्याला एक हे होतं की चला की रिझर्व्ह बँकेचं डिपॉझिट आमच्याकडे आहे. त्याला कारण आहे की देठे साहेब वेळेवेळेवर सर्व बरोबर माहिती पाठवतात. बोत्रा साहेब पूर्ण लक्ष देऊन संध्याकाळी एकाच वेळेस त्यांच्या स्वतःच्या ड्युटीवर जाणार नाही, पण बँकेमध्ये बरोबर 1-2 तास येऊन बसतील. याच्यामुळे तर मी विज्ञान भवनमध्ये जेव्हा गृहमंत्र्यांच्या कार्यक्रमामध्ये 80,000 कोटीचं जे डिपॉझिट असलेली जी बँक आपली साहेब पुष्टी सारस्वत बँक, त्यांना भेटलं तर असं वाटलं की एक फोटो यांच्यासोबत काढून घ्यायला पाहिजे. 80,000 कोटी कुठे, ती आपल्या किती बँका बसतील. तर साहेबांनी जर संधी दिली तर एक फोटो अवश्य साहेबांसोबत काढून घ्या. आपल्या घरामध्ये ते किंवा आपण सुद्धा अर्थशास्त्राच्या सोबत सुद्धा आपण कधी उपस्थित होतो. सर्वांच्या घरामध्ये बसलेलं प्रमाण आणि माझ्या शब्दाला यहाँ पर उपस्थित सभी मान्यवरों को सादर नमस्कार। आज इस कार्यक्रम बजट सेशन का धन्यवाद ज्ञापन का दायित्व अभिनंदन बैंक परिवार ने मुझे सौंपा है। इस श्रृंखला में मैं सर्वप्रथम हृदय की गहराई से आभार व्यक्त करता हूँ आज के स्पीकर आर्थिक तज्ञ श्री चंद्रशेखर जी तिलक का, जिन्होंने अपने स्पीच से, अपने भाषण से सबको मंत्रमुग्ध कर दिया, सभी ऑडियंस को विवश करा कि अपना सोच का दायरा बढ़ाए, बजट को सिर्फ आंकड़ों में मत तोले, उसके पीछे की विचारधारा क्या है ये सोचने पे हमें मजबूर करा है। इसीलिए मैं पुनश्च आपका आभार व्यक्त करता हूँ कि आपने अपने इतने बिजी शेड्यूल से अपना टाइम निकालकर अमरावती वासियों को ये हमारे को गोल्डन अपॉर्चुनिटी दी है कि हम आपको सुन सके। आपका पुनश्च धन्यवाद करता हूँ। मैं आभार व्यक्त करता हूँ जॉइंट कमिश्नर साहब जीएसटी सर साहब का, जिन्होंने ये कार्यक्रम के सूत्रधार थे, जिनके मार्गदर्शन से और जिनके अथक प्रयास से यह कार्यक्रम सफल हो पाया है। मैं पोखरकर साहब का बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ, जिन्होंने अभिनंदन बैंक को यह मौका दिया कि हम ये कार्यक्रम ज्वाइंटली जीएसटी परिवार के साथ ऑर्गेनाइज कर सके। मैं जॉइंट कमिश्नर इनकम टैक्स श्याम सुंदर जी नीमा साहब का आभार व्यक्त करता हूं, जिन्होंने इस सभा को अपने मार्गदर्शन का मौका दिया। इस श्रृंखला में मैं आभार व्यक्त करता हूं बोर्ड ऑफ मैनेजमेंट के अध्यक्ष और संचालक श्री सुदर्शन अंकल गांग का, जिन्होंने इतने सुंदर शब्दों से इस कार्यक्रम को अंतिम समय में बांधे रखा। मैं आभार व्यक्त करता हूं सुदर्शन अंकल का। मैं आभार व्यक्त करता हूं सभी जीएसटी ऑफिसर्स का, जीएसटी स्टाफ का, वैसे ही इनकम टैक्स से पधारे हुए डिप्टी कमिश्नर साहब रवि जी सोनी का, जिन्होंने इस कार्यक्रम में पधारकर इस कार्यक्रम की शोभा बढ़ाई। अंत में मैं आभार व्यक्त करता हूं अभिनंदन बैंक परिवार के सभी शेयर होल्डर्स का, सभी ग्राहकों का, जिन्होंने इस कार्यक्रम में अपनी उपस्थिति देकर इस कार्यक्रम की शोभा बढ़ाई। अंत में मैं इतना ही कहना चाहता हूं, आप सभी का व्यस्तता क्षण कभी अवकाश नहीं था, पर आपका स्नेह हम पर वह भी कम नहीं था। आप आए तो कार्यक्रम में आ गई जान, आप आए तो कार्यक्रम में आ गई जान। इसीलिए कहते हैं अपनों से बढ़ती है अपनों की शान, अपनों से बढ़ती है अपनों की शान। मैं पुनश्च आप सभी का आभार व्यक्त करता हूँ और
आगे के संचालन के लिए मैं जेडे साहब को आमंत्रित करता हूँ। धन्यवाद। सुधाकर पाटील यांना आमंत्रित करतो, कृपया आपण सर्वांनी उभं राहून त्यांना साथ द्यावी। न्यूज़ चैनल ने जीएसटी के विषय में और 2024 के बजट के विषय में पूरी लोकेशन यहाँ पे ली। अभिनंदन कोऑपरेटिव बैंक के संचालक सुदर्शन जी गांग ने प्रोग्राम लिया था। प्रोग्राम होटल ग्रीस इन अमरावती में संपन्न हुआ। हमारे साथ में जुड़ रहे हैं चंद्रशेखर जी तिलक। मैं चाहूँगा इस विषय के अंदर हमारे पूरे बडनेरा और अमरावती वासियों दो शब्द। आर्थिक वर्ष 2024-25 सालासाठीचा जो अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी जो संसदेला सादर केला आहे, त्याच्यामध्ये निर्माण होणारं भारतीय अर्थव्यवस्थेचं चक्र किंवा दिशा ही अत्यंत सकारात्मक असली तरी काही बाबतीत मात्र परस्पर विरोधी पावलं उचलल्यासारखे वाटतात। विशेषतः एकाच अर्थसंकल्पामध्ये इंडेक्सेशन काढलं जाणं आणि अल्पकालीन आणि तसंच दीर्घकालीन भांडवली नफ्यावरचे कर वाढवणं, यातनं आपल्या देशाच्या आर्थिक विकासासाठी, त्या विकासाच्या दरामध्ये वाढ होण्यासाठी जी बचत आणि गुंतवणूक वाढणं किंवा निदान त्याच्याबद्दलचे स्पष्ट संकेत मिळणं अपेक्षित होतं, त्याच्यामध्ये कुठेतरी संभ्रम निर्माण होतो। मला स्वतःला असं वाटतं की कदाचित हा अर्थसंकल्प अंतिमतः संसदेमध्ये संमत होईपर्यंत यातल्या काही बाबतींमध्ये निराकरण केलं जाईल। विशेषतः इंडेक्सेशन काढणं याचा फटका जसा गृहनिर्माणाला आणि रिअल इस्टेटला बसेल तसा तो या ना त्या स्वरूपामधल्या भांडवली बाजारातल्या गुंतवणुकीलाही बसू शकतो। पण यातनं एक लक्षात येणारी गोष्ट अशी आहे की सोनं, घर आणि शेअर बाजार ही जी गुंतवणुकीची 3 महत्त्वाची साधनं अलीकडच्या काळात आपल्या देशाच्या नागरिकांमध्ये लोकप्रिय व्हायला लागली आहेत, त्यांना कररचनेच्या दृष्टिकोनातनं निदान एका पातळीवर लगेचच समान पातळीवर आणता येईल असं नव्हे, असा आणण्याचा प्रयत्न यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये आहे। आणि एकंदरीतच गेल्या 10 वर्षामधली जी मोदी सरकारची कार्यशैली आहे की पारंपरिक उत्पन्ना इतक्याच अपारंपरिक उत्पन्नांकडे, नॉन ट्रॅडिशनल इन्कम सोर्सेसकडे लक्ष द्यायचं, त्या दृष्टिकोनातनं हा अर्थसंकल्प एक पुढचं पाऊल गाठतं आहे। पण सध्याच्या राजकीय आणि सामाजिक वातावरणामध्ये याच्या अंमलबजावणीकडे लक्ष देणं त्यामुळे महत्त्वपूर्ण ठरेल। धन्यवाद, थैंक यू। अमरावती हलचल न्यूज़ चैनल ने पूरी अभिनंदन कोऑपरेटिव बैंक द्वारा यहाँ पे आयोजित की गई थी यहाँ प्रोग्राम होटल ग्रीस इन राजापेट पुलिस स्टेशन के पीछे, और पूरे सीए यहाँ पर पहुँचे थे और इसके अंदर इनकम टैक्स के बारे में और जीएसटी के बारे में और बजट जो 2024 में पेश हुआ उसके विषय में पूरी जानकारी हमारे चंद्रशेखर जी ने यहाँ पे दी। सभी पूरे अपना अभिनंदन बैंक की पूरी महिलाएं, पूरा स्टाफ, पूरा उनके अधिकारी यहाँ सब लोग पहुँचे थे। पूरी लोकेशन हमने आप तक पहुँचाई है। और इसी के साथ में मुख्तार अहमद, अमरावती हलचल न्यूज़ के लिए कैमरामैन आनंद गोसावी के साथ, जय हिंद, जय महाराष्ट्र।